महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, भागवताचार्य, कथाकार, हरिभक्तीपरायण राधेश्याम महाराज गाडेकर आलेले आहे. नेवरगाव बरोबर, नेवरगाव, भिंगारे. गावाचं नाव ध्यानात राहत नाही. तुम्ही जेवायला बोला मला एकदा, गावाचं नाव ध्यानात राहील. तसेच आज कथेच्या ठिकाणी आमचे रविदास आबा जगदाळे हे देखील आले. मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही सर्वजण ओळखता. आबाची आणि आमची निळोबा महाराजांची जोडी हरिभक्तीपरायण ढोक महाराजांच्या कथेत कायम राहते. आज मला असं फील येत आहे मी ढोक महाराज बरं का. हां, कळलं ना काय झालं. थोडं येऊ शकतं कदाचित, भैया तर आहेच. आज कथेच्या शेवटी राधेश्याम नाही येणार तर अजून कोण येणार आहे. म्हणजे राधेश्याम प्रत्यक्ष प्रगट झालेले आहे आणि सूर्यासारखं ज्यांचं तेज आहे असे आमचे रविदास आबा. रवीसुद्धा प्रगट झाला म्हणजे प्रकाश आपल्या अंतःकरणात समाविष्ट झालेला आहे. प्रकाशाचा सारथी जो आहे अरुण भैया ते सुद्धा तर आहेच. आणि त्याला जोड म्हणून आमचे रंगनाथ महाराज शेळके ते सुद्धा, रंगनाथसुद्धा आज कथेला आलेले योगायोग आहे. त्याचबरोबर संत मालेमधले वारकरी संप्रदाय ज्यांचे प्रमाण अतिशय निष्ठेने वापरतो, जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अनुग्रह आहे असे आमचे निळोबा महाराजसुद्धा, त्यांचंसुद्धा आज कथेच्या शेवटी स्वागत. शंकर बाबा आपलंही स्वागत. आणि ज्या चॅनलवरती ही कथा चालू आहे माऊलीचा दास यांचे जे निर्माते आहेत त्यांचं देखील आपलं सहर्ष स्वागत. दीपक महाराज राहिलेकडे. आता बाबा तुमचा दिवा लागलेलाच आहे, आता काही विषय नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात भागवत कथेच्या रूपाने आम्ही दीपक लावण्याचं काम केलं आहे. फक्त 8 दिवसात लावलेला दिवा तेल टाकीत राहा, भक्तीचा विझवू नका एवढं करा, नाही तर तो विझला तर काही नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत दिव्यात तेल आहे तोपर्यंत तो दिवा चालू आहे. एकदा जर का त्याच्यातलं तेल संपलं तर वातही जळते आणि दिवाही संपत असतो. यांनी दिलेलं ज्ञान जे आहे ते अक्षय टिकणार आहे म्हणून आमचे अक्षय महाराज कुलकर्णी आपलेही धन्यवाद. राधेश्याम बाबा आले म्हणून मलाच काहीतरी नवीन सुचलं. श्रीमद भागवताची जी कथा आहे ही एकदा जरी भगवंताची कृपा जर झाली ना तरी माणसाच्या आयुष्याचं कल्याण होतं. म्हणून एक गीतकार फार सुंदर म्हणतो, देवा मला जास्ती नको रे, फक्त तुझ्या चरणाची धूळ पाहिजे. राधा राणीला तो विनंती करतोय, राधे तेरे चरणों की जरा धूल तो मिली जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. टाळी वाजवायची सर्वांनी. राधे तेरे चरणों की जरा धूल तो मिली जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तेरे चरणों के यदि धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. सुनते हैं तेरी रहमत दिन रात बरसती है, सुनते हैं तेरी रहमत दिन रात बरसती है, दिन रात बरसती
तकदीर बदल जाए, तो भक्त राधा राणीला विनवणी करतोय, समुद्रासारखं तुझं प्रेम आहे, त्या प्रेमातून जास्ती अपेक्षा नाही, केवळ एक बूंद जो मिल जाए, एक बूंद जरी मला मिळाली, एक थेंबर जरी प्रेम भगवंताचं मिळालं तरी माझं जीवन कृतार्थ होणार आहे. लक्षात घ्या, भगवंताचं प्रेम थोडं जरी आपल्याला प्राप्त झालं तरी आपल्या जीवनाची कृतार्थता आहे. पण मन ऐकायला तयार होत नाही ना, मनाने ऐकलं पाहिजे. ये मन बड़ा चंचली है, कैसा तेरा ध्यान करूं. ये मन बड़ा चंचल है, कैसा तेरा ध्यान करूं. इतना इसे समझाओ, इतना इसे समझाओ, उतना ही मैं चली जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल वर बाबा वरती या, राधे तेरे चरणों में ये दिल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर सवर जाए, तकदीर सवर जाए. गोपाल कृष्ण भगवान राधे राणी सरकार की जय. आज कथेत योगायोगच आहे. प्रत्यक्ष गोरखनाथ महाराज प्रगट झाले, त्यांचे धन्यवाद. त्यांच्यावर त्यांचे सहकारी आपले देखील अविनाश महाराज शेळके का श्री हरिदादाचे भाऊ, वा, आपलेही धन्यवाद, तुमचेही धन्यवाद. आज योगायोग आहे. महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आज स्टेजवर आहे. गोरख बाबाला कोण ओळखीत नाही. महाराज येवला तालुका असेल, निफाड असेल, कोपरगाव असेल, भूषण आहे, भूषण वारकरी संप्रदायाचे हिरे आहेत हे सगळं. यांच्यामुळे खरं म्हणजे आज वारकरी संप्रदाय टिकलाय, जपला यांनी. एकदा फक्त या सर्वांकरता टाळ्या वाजवा. तुम्ही आज इतक्या टाळ्या वाजवणार आहे ना, तुमच्या भाग्यरेषा ज्या आहेत, ज्या त्या खुलून निघणारे उद्या सकाळपर्यंत, इतक्या टाळ्या आपल्याला वाजवायच्या आहे. तसेच हातावर ज्या काही दुर्दशा आहेत, ज्या काही हातावर तुमच्या खराब जे भविष्य लिहिले ते टाळ्या वाजवून गळून जाणार आहे. आणि जे या संकीर्तनात टाळी वाजवत नाही त्यांना पुढच्या जन्मामध्ये टोल नाक्यावर वाजवावी लागते, एवढं मात्र ध्यानात ठेवा. हां, भगवंताच्या कथेचं जो टाळीस करील टाळा टाळी, मग त्यासी यमकव टाळी. टाळी वाजवत राहा, आनंद घेत राहा. कालपर्यंत आपण भगवंताची कथा ऐकली. रुक्मिणी मातेचं विवाह झालेला आहे भगवंतासोबत, आणि विवाह झाल्यानंतर भगवंताने रुक्मिणी मातेच्या भावाशी युद्ध केलं. पण रुक्मिणी माता पाया पडायला लागली, काही झालं तरी माझा भाऊ आहे, कितीही तुम्हाला त्रास दिलेला आहे तरी देखील हात जोडते, पण माझ्या भावाला मारू नका, माझ्या भावाला मारू नका. मग भावाला मारणे पूर्वीच्या काळी आणि धर्मशास्त्रामध्ये एक नियम असा आहे, एखाद्या माणसाला मृत्यूदंड देणे यासारखीच एक शिक्षा म्हणजे त्याला विद्रूप किंवा अपमानित करणे. अपमान होणे हा सुद्धा मृत्यूदंडापेक्षा कमी नाही आहे. अपमान होणे सोपं नाही आहे. आपल्याला तर अपमान रोज पचवायची सवय झाली म्हणून आपल्याला काही वाटत. संसारात आपल्याला पदोपदी अपमान आपला होत असतो, संसारात पदोपदी आपला मृत्यू येत असतो, लक्षात घ्या. पण आपल्याला सवय झाली म्हणून काही वाटत नाही. आणि मग रुक्मिणी आई साहेबांच्या भावाने भोजकट नावाची जी नगरी आहे
ती नगरी वसवली. पुन्हा कौंडिण्यपुरात त्याने प्रतिज्ञा केली होती का जोपर्यंत मी माझ्या बहिणीला परत आणणार नाही तोपर्यंत मी पुन्हा कौंडिण्यपुरात प्रवेश करणार नाही. म्हणून चक्रे भोजकटम नामम निवासाय महतमपुर, भोजकट नावाची जी नगरी आहे ती त्याने वसवली. इकडे एक शंभरासूर नावाचा राक्षस, त्याला भविष्य असं कळालं का भगवंताच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मुलापासून मला मृत्यू येणार आहे. भगवंताला रुक्मिणी आईसाहेबांना ज्यावेळेस प्रथम मुलगा झालेला आहे प्रद्युम्न, आणि प्रद्युम्न झाल्यानंतर तो प्रद्युम्न या शंभरासुराने काय केलं, पळवून नेला. भगवंताचा मुलगा राक्षसाने पळवून न्यावा, लक्षात घ्या. आपल्यासारख्याची काय केव्हा रुक्मिणी आईसाहेबाला सुद्धा किती दुःख आहे. पहिला मुलगा भगवंताचा तो या शंभरासुराने पळवला आणि मृत्यू आहे जाणून समुद्रामध्ये फेकून दिला. आणि तो मुलगा एका माशाने गिळला. माशाने गिळल्यानंतर माशाने तो पोटात ठेवला. तो मासा पुन्हा शंभरासुराच्याच पाकगृहामध्ये आला. मायावती नावाची शंभरासुराची दासी आहे, तिने तो मासा कापला, पाहिलं माशामध्ये बाळ निघालं, आणि बाळ निघाल्यानंतर त्या बाळाचं लालन पोषण केलं. का? भगवान शंकरांनी सांगितलं होतं जो कामदेव तुझा पती जो वारलेला आहे, गेलेला आहे, भस्मसात झालेला आहे, तोच पुन्हा भगवंताच्या ठिकाणी जन्म घेणार आहे. तेव्हा तू शंभरासुराकडे कामाला टाका. मग ती रती शंभरासुराकडे काम करू लागली, वाट पाहू लागली आपला पती कधी येतो, पती कधी येतो. ज्यावेळेस तो बाळ तरुण अवस्थेत प्राप्त झाला त्यावेळेस ही मायावती पतीसारखा व्यवहार त्याच्याशी करायला लागली. आणि त्याने विचारलं तू माता आहे माझी, तू असं का करते? तिने सांगितलं मी तुझी माता नाही, मी तुझी पत्नी आहे, माझं नाव रती आहे, तू कामदेव आहेस आणि तुला मारायचं कोणाला तर शंभरासुराला. पण शंभरासुर जो आहे तो अत्यंत मायावी आहे आणि मायावी असणाऱ्या शंभरासुराला मारण्याकरता तुला माया शिकावी लागेल. लक्षात घ्या, विजय मिळवायचा असेल शत्रूवरती तर त्याच्यासारखं कधी कधी वागावं लागतं. म्हणून या रतीने त्या मुलाला, भगवंताच्या मुलाला अनेक प्रकारच्या अस्त्र शस्त्र विद्या सर्व काही पारंगत केलं, विद्या शिकवली. आणि विद्या शिकवल्यानंतर एक दिवस शंभरासुराला कळलं का हा जो मुलगा आहे तो वाढीस लागलेला आहे आणि आपल्याच राज्यात वाढतो आहे. शंभरासुराचं आणि त्या मुलाचं युद्ध झालं आणि शंभरासुर त्यामध्ये पराजित झालेला आहे. पुढे तो मुलगा, त्याला कळालं का मी भगवान श्रीकृष्णाचा पुत्र आहे, म्हणून पुन्हा एकदा त्या ठिकाणी द्वारकेमध्ये आला. द्वारकेमध्ये आल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिला, दिसायला भगवंतासारखाच. रुक्मिणी आईसाहेबाला आपल्याला गेलेल्या मुलाची आठवण झाली का माझा मुलगा 10 दिवसाचा होता आणि 10 दिवसाचा असताना तो घरातून कोणीतरी पळवून नेलेला होता. आज जर माझा मुलगा मोठा असता तर माझा मुलगा ह्याच वयाचा असता. दिसायलाही भगवान श्रीकृष्णासारखा, स्तनातून दुधाच्या धारा लागलेल्या आहे आणि हृदय द्रवीभूत रुक्मिणी आईसाहेबात झाले मुलाला भेटण्यासाठी. आणि मग नारद महर्षी आले आणि नारदांनी सर्व काही हकीकत सांगितली का हा तुझाच पळवून नेलेला मुलगा आहे. अशा प्रकारे प्रथम मुलगा रुक्मिणी आईसाहेबाला प्राप्त झाला. पण त्या मुलाला तरुणपणापर्यंत रुक्मिणी आईसाहेबाशी विलग होऊन राहावं लागलं. ही कथा याकरता सांगतात का दुःख जे आहे ते रुक्मिणी आईसाहेबाला सुद्धा भोगावं लागलं. आपल्याला दुःख होतं यात नवल नाही, देवाला सुद्धा दुःख भोगावं लागतं. जसं कर्म ज्याचं ठरलेलं आहे तसं. आज जरी चिरंजीव राजवर्धन आपल्यात नाही, हे एक प्रकारचं दुःख आहे. कोण दुःख कसं साजरं करतं, कोण दुःख कसं साजरं करतं. पण या कोंढारे परिवाराने विचार केला आपल्याला 5 वर्षापूर्वी दुःख झालेलं आहे, या दुःखातून काय सावरू शकतं. लक्षात घ्या, विचार केला का भगवंताची कथा आपल्याला सावरू शकते, भगवंताची कथा आपल्या व्यथा दूर करते. म्हणून या कथेचं आयोजन, आपला उद्धार व्हावा ही तर त्यांची अपेक्षा आहेच. पण त्याचबरोबर माझ्याबरोबर खेळलेले सवंगडी असतील, माझे गावकरी असतील, माझी भावकी असेल, माझे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, या सर्वांचा उद्धार भागवत कथेने व्हावा हा त्यांचा अनमोल असा विचार आहे. म्हणून त्यांनी भागवत कथा राजवर्धनसाठी आयोजित केली. ओ जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नाही रे. जळते दोषाचे डोंगर शुद्ध होती नाही रे. गाती आई गाती सांगे रे, जे पवित्र हरी कथा
दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. अजून एक प्रमाण तुम्हाला चिंतनात आणून देतो. आपण म्हणतो हा इतका दानी, तो इतका दानी, हा इतका मोठा दाता आहे, तो इतका मोठा दाता. पण संत सांगतात संध्याकाळी खाऊ घालणारा दाता नाही, दुपारी खाऊ घालणारा दाता नाही, 1 महिना पुरल इतकं अन्न देणारा दाता नाही, 1 वर्षभर पुरेल इतका अन्न देणार, त्याला दाता म्हणून. दाता कोणाला म्हणावं? जो आपल्याला भगवंताचं स्मरण करून देतो त्याला दाता म्हणावं. लक्षात घ्या, त्याला दाता म्हणावं. जो आपल्या आयुष्याची कल्याण तोची एक जाणा नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी. कथेच्या निमित्ताने कथेचं जे दान केलंय त्याला दाता म्हणावं. जो दुसऱ्याच्या कल्याणाचं दान करतो, जीवन सुधारण्याचं जो काम करतो त्याला दाता म्हणावं. न गोप्रधानम न मही प्रधानम, गायदान दिल्यात पुण्य नाही, मही प्रधानम न च अन्नदानम, अन्नदान दिल्यात पुण्य नाही, सर्व प्रदानेन अभय प्रधानम. जो अभय देतो ते दान महत्वाचं आहे, कोणतंही दान महत्वाचं नाही बाबा. अभयदान कशापासून? गावकऱ्यांपासून नाही, अभयदान राजापासून नाही, मृत्यूपासून जो अभयदान देतो त्याला खरं दान म्हणतात. कोणत्याही दानाला दान म्हणू नाही. आपण कोणी गाय छाप दिली सुद्धा तरी त्याला म्हणतो हा चांगला दाता आहे, असं होत नाही. बाबा फार मस्त सांगतात ना, भगवंत म्हणे अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो माझा भक्त जुना कलियुगीचा. तंबाखू म्हणे मी रघुनाथ शक्ती, जो खाई त्यासी तात्काळ मुक्ती. जो ओढी त्याला बहुसुख वाटे, जो देई त्याला रघुनाथ भेटे. रघुनाथ कोण? खूप पुण्य बाबा त्याच्यात. श्लोक आहे त्याचा 19व्या अध्यायात ज्ञानेश्वरच्या. धूम्रपानम शतगोदानम एक झुरका कन्यादानम. एक झुरका कन्यादान है. बाबा काय स्टँडवरचे बिडीचे तुकडे ओढले तर पुण्याची गणना कोण? आपल्याला विनोदी कथा नाही, पण एक आलं लक्षात म्हणून सांगतो. कोणालाही दाता म्हणू नका. जो आयुष्याचं कल्याण करतो, आयुष्याची शिदोरी देतो त्याला खरं दाता संबोधलं गेलं आहे. आणि खरंच या परिवाराला मी धन्यवाद देतो का दाता त्या ठिकाणी ते झालेले आहेत. चिरंजीव राजवर्धनच्या निमित्ताने आज 5 वर्ष पूर्ण झाले. भगवंताचं लहान बाळ 10 दिवसाचं सुद्धा नव्हतं झालं, ते सुद्धा पळवलं गेलं तुमच्या आमच्यासारख्याची काय. भगवंताच्या जन्माचा विचार केला ना महाराज, श्रीकृष्ण सदा हसतमुख आहे. विचार करा, जन्म झाला कारागृहात तरी हसतमुख आहे, पालन केलं दुसऱ्याने तरी हसतमुख आहे. ज्या ठिकाणी पालन झालं 11 वर्षानंतर समजलं खरे आईबाप नाही तरी सुद्धा हसतमुख आहे. आपल्या डोळ्या देखत आपल्या सर्व भावकीचा नाश झाला. आप्तजन मित्र बंधुजन सर्व सखे सोयरे सज्जन सर्व डोळ्यासमोर संपले तरी सुद्धा हसतमुख आहे. माणसाने सदा सर्वदा हसतमुख राहावं. मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो. मुस्कुराते रहो,
झोपड़ी में महल में रहो झोपड़ी में मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो जीवन संगीत है घर सजाते रहो संगीत है घर सजाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो वाह अरे वाह सदा सर्वदा हसतमुख माणसाने राहावं. कोणती स्थिती आली तरी गीताई हेच सांगते, जो सुखात आणि दुःखात स्थितप्रज्ञ राहतो त्याला योगी असं संबोधलं गेलं. सुख असो दुःख असो, सुख आणि दुःख माणसाच्या जीवनात चालूच राहतं. सावली आणि ऊन हा खेळ माणसाच्या जीवनात दिवस रात्र चालू आहे, लक्षात घ्या. आज दुःख आहे तर उद्या सुख आहे. आज वडील गेल्याचं दुःख, उद्या मुलगा झाल्याचा आनंद आहे. जीवनामध्ये चालूच असतं, पण त्यातून सुद्धा मार्ग काढून माणसाने भगवंताचे पाय कधी सोडू नये. भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय माणसाने घ्यावा. पुढे सत्यवतीची श्री शुकाचार्य भगवान सांगता, सत्राजित नावाचा भगवंताच्याच राज्यातील एक जण आहे. त्याने भगवान श्रीकृष्णाला आपली मुलगीही दिली आणि स्यमंतक नावाचा मणीसुद्धा दिला आहे. सत्राजिता स्वतनया कृष्णाय कृतकिलबिषः, कृष्णावरती जो आळ घेतलेला आहे त्याचं परिमार्जन करण्यासाठी. महर्षी राजन विचारताय का भगवंतावरती कसला आळ घेतला, का घेतला ते मला सांगा. त्यावेळेस ते सांगता, सत्राजिता हा सूर्याचा परममित्र आहे. सूर्याने एक मणी या सत्राजिताला भेट म्हणून दिलेला होता आणि तो मणी गळ्यात जर घातला तर हा सत्रजित सूर्यासारखा चमकत होता. आणि त्याचबरोबर हा मणी रोज सोनं द्यायचा. सोनं देत असताना एक दिवस हा मणी त्या सत्राजिताने गळ्यामध्ये घातला आणि गळ्यामध्ये घालून हा त्या राजवाड्याकडे यायला लागला. लोकांना असं वाटलं भगवान सूर्य भगवान हे भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला येत आहे. जाऊन भगवंताला सांगितलं, सूर्य भगवान आपल्या भेटीला येत आहे. भगवंताने ओळखलं, म्हटले ते भगवान सूर्य नसून सत्राजित आहे. सत्राजिताकडे पाहिलं, सत्राजिताला सांगितलं, तुमच्या गळ्यात जो मणी आहे तो रोज सोनं देत असतो, तर काय करा, ते सोनं आम्हाला जगाच्या कल्याणासाठी वापरता येईल, तो मणी आम्हाला द्या. सत्राजिताने नाहीच म्हणून सांगितलं. एक दिवस सत्राजिताचा भाऊ आहे प्रसेन, मणी गळ्यात घातला, वनामध्ये गेला, कोणीतरी मारून टाकला आणि तो काय परत आलेला नाही. परत नाही आला. त्यानंतर मग सत्राजीने भगवंतावर आळ घेतला का माझा जो मणी आहे भगवान श्रीकृष्णाने चोरला. हे आळ घेण्याचं काय कारण, त्याचं एक कारण असं सांगितलं तर गणेश पुराणाअंतर्गत गणपती ज्या दिवशी बसतात, भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी, त्या दिवशी गणपती बसवण्याच्या दिवशी चंद्राची कोर शक्यतो कोणाला दिसत नाही, पण ज्याने पाहिली त्याच्यावर चोरीचा आळ आल्याशिवाय राहत नाही. त्या दिवशी चंद्राची कोरीचं दर्शन करायचं नाही. गणपती बाप्पा एक दिवस चाललेले होते. चाललेले असताना उंदीर आहे, उंदराने सापाला पाहिलं. उंदीर बाबा गडबडल्यानंतर गणपती खाली पडले. चंद्राला हसू आलं. चंद्राला हसू आल्यानंतर शाप दिला गणपती बाप्पानी, आजपासून तू काळा होशील, तुझं तोंड कोणी पाहणार नाही. चंद्र घाबरला, शरण गेला. गणपतीने सांगितलं का वेळ कमी आहे, पटकन उशाप द्या. गणपतीने सांगितलं आजपासून तुझं तोंड कोणी पाहणार नाही, असा शाप तुला दिलेला होता, तर तुला उशाप देतो, तुझं तोंड पाहिल्याशिवाय माझा उपवास सुटणार नाही. पण आपले काही हुशार असे आहे
9:30चा टाईम बघताना जेवायला बसून घेतात. ते चंद्र उगो नाही तर नाही उगो, काय करायचं आपल्याला. झाली सुटली यांची संकष्टी. अशी संकष्टी केली तर देव कष्टी होतो, पण आपले कष्ट मिटत नाही. चंद्राला आरती ओवाळल्याशिवाय संकष्टी सोडू नये. काळा पडला असा शाप दिला होता. सांगितलं 15 दिवस काळा होशील, 15 दिवस हळूहळू कलाप्रमाणे वाढत जाशील. मग भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला कधीही चंद्राचं तोंड पाहू नये. ज्याने पाहिलं त्याच्यावरती चोरीचा आळ येत असतो. भगवंताने चुकून पाहिलं त्यामुळे प्रमाद घडला आणि भगवंतावरती आळ आला. भगवंताने विचार केला, माझ्यावरती विनाकारण आळ घेतलेला आहे, हा आळ खोडण्यासाठी भगवंत स्वतः वनात गेले. बघितलं प्रसेन मरून पडलेला होता. सिंहाचे ठसे दिसले. सिंह त्या ठिकाणी पाहिला. सिंह देखील मरून पडलेला होता. अस्वलाचे ठसे होते. एका गुहेमध्ये सगळ्या गावकऱ्यांना घेऊन गेले. गावकऱ्यांना सांगितलं, तुम्ही गुहेच्या बाहेर थांबा, मी मधी जातो. सगळे गावकरी बाहेर थांबले. भगवान श्रीकृष्ण मधी गेले. मधी जामवंत भगवान होते. जामवंताला पाहिलं आणि युद्ध करायला सुरुवात केली. युद्ध करता करता 28 दिवस लोटले. गावकरी देवाला 12 दिवस बाहेर थांबले. 12 दिवसानंतर म्हटले, आता आपली आपण घरी चला. लक्षात घ्या, प्रत्येकाला जीवाची भीती. लोक देवाला सुद्धा 12 दिवसानंतर सोडून देत असतात. 12 दिवसानंतर देवाला ते म्हटले, आपल्याला काय करायचं, कृष्ण नाही आला तर आपल्याला घरी बायका पोर आहे. सगळे घरी निघून गेले. भगवंतांनी 28 दिवस युद्ध केलं. ज्या वेळेस त्या जामवंताची हाडं खिळखिळ झाली त्यावेळेस त्याला कळून चुकलं, मला मारणारा रामाशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही. मग त्या ठिकाणी कृष्णाला विनवणी केली, तुम्ही कोण आहात. कृष्णाने सांगितलं, मागच्या जन्मीचा राम, या जन्मीचा भगवान श्रीकृष्ण. रूप रामाचं दाखवलं सीतामाई सहित. जामवंत आनंदी झाला. जांबवंती नावाची जी कन्या होती ती भगवंताला दिली. भगवंताचं दुसरं लग्न झालं. जामवंती मणी घेतला. सांगितलं, मणी माझ्याकडं दे. का? कारण की माझ्यावरती आळ आलेला आहे. तेव्हापासून लग्नामध्ये मणी देण्याची पद्धत आली. ते 17 जिताचा मणी आणला तेव्हापासून मणी देतात बाया. काही काही नवीन देतात, काही काही जुनेच घरातले देतात, पण देतात, हरकत नाही, देतात. याला महत्त्व आहे. त्यानिमित्ताने ज्योत से ज्योत मिलाते चलो, थोडे थोडे सोने के मणी इकट्ठा करते चलो, हरकत नाही. तर घरी आले आणि घरी आल्यानंतर मग 17 जिताला मणी दाखवला. पूर्ण हकीकत सांगितली. देवी भागवतामध्ये असा उल्लेख आहे, कथा महात्म्यात उल्लेख आहे का यावेळेस नंद बाबांनी तसेच देवकी मातेने तसेच वसुदेवजींनी दुर्गा भागवत किंवा देवी भागवताचं पारायण केल्याचा उल्लेख आहे. देवीची आराधना केली आणि भागवतसुद्धा हेच सांगतं का दुर्गा कृष्णोपलब्धये. श्रीमद भागवतसुद्धा याची पुष्टी करतं. या 12 दिवसामध्ये भगवंत परत यावे याकरता देवी भागवत वाचलेला आहे. भगवंत परत आले त्यावेळेस 17 जिताला खेद वाटायला लागला. आपण कारण नसताना भगवंतावर आळ मजा असतं, है की नाही. ज्या वेळेस अहिरावण आणि महिरावण 2 राक्षसांनी रामाला चोरून नेलेलं आहे आणि पाताळामध्ये ठेवलं. हनुमंतांनी विचार केला भगवंताला सोडून आणलं पाहिजे. हनुमानजी पाताळात गेले. पाताळात गेल्यानंतर केली देवीची अवकाळा. जाऊनी पाताळा केली देवीची अवकाळा. देवीची अवकाळा केली. देवीला बाहेर फेकून दिलं. ती मुंबईला येऊन पडली. तदनंतर अहिरावण आणि महिरावण याचे जे राक्षस होते ते मरत नव्हते. हनुमानजींनी रामजीला सांगितलं, तुम्ही युद्ध करा, मी शोध लावतो. शोध लावता लावता फिरता फिरता एके ठिकाणी एक स्त्री तपश्चर्या करीत बसलेली होती. हनुमंताने तिला पाहिलं. तिला विचारलं, अहिरावण आणि महिरावण का मरत नाही. तिने सांगितलं, तू कोण. म्हटले, मी रामाचा सेवक. तिने सांगितलं, जर रामप्रभूला माझ्या घरी आणण्याचं, माझ्या पलंगावर बसण्याचं वचन देतो तर मी तुला सगळी हकीकत सांगते. राक्षस मरणं गरजेचं होतं म्हणून हनुमंतांनी वचन दिलं, रामप्रभू तुझ्या घरी आणीन, तुझ्या पलंगावर बसवेल. वचन दिलं. तिने सांगितलं, इथून जवळच एक अमृताचं सरोवर आहे आणि भुंगे आहेत काही. ते भुंगे काय करतात, ते अमृत पितात आणि त्याचा शिडकाव त्या रक्तावरती करतात. सर्व राक्षस पुन्हा जिवंत होतात. असं सांगितल्यानंतर हनुमंतांनी काय केलं, सगळे भुंगे मारून टाकले. अमृत अन्न बंद झालं. राक्षस मरण पावले. पण एक भुंग्यांचा जो राजा होता त्याने हात जोडले. तो म्हटला, माझी सगळी प्रजाती संपली, तुम्ही मला मारू नका, मला मारू नका.
मारू नका म्हटल्यानंतर हनुमंताने त्याला सांगितलं, तू माझं काम केलं पाहिजे, मी ज्या वेळेस सांगेल त्यावेळेस माझं काम कर. हनुमानजी रामप्रभूकडे परत आले. अहिरावण महिरावण मारले गेल्यानंतर रामप्रभू पुढे हात जोडून उभे राहिले. सांगितलं, भगवंता एक चूक माझ्याकडून झाली, एका स्त्रीला मी वचन दिलेलं आहे तुला घरी न्यायचं. भगवंताने सांगितलं, मी एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे, दुसऱ्याच्या घरी जाता येणार नाही आणि परस्त्रीच्या पलंगावर बसता येणार नाही म्हटल्यानंतर मग भगवंताची विनवणी केली, वचन देऊन फसलेलो आहे, काहीतरी करा. मी काहीतरी करतो. आणि बुद्धिमताम वरिष्ठम आहे, त्यामुळे डोकं चालवलं. भुंग्याला सांगितलं, रामप्रभू ज्या खाटेवरती पलंगावरती बसणार आहे तेव्हा लोखंडी नव्हते, लाकडाचे होते. हां, त्या सगळी बाज जी आहे ती कुरतडून टाक, फक्त बाहेरून दिसलं नाही पाहिजे. भुंग्यांनी कार्यक्रम केला आणि सगळी बाज जी आहे, जो पलंग जो आहे, शय्या जी आहे ती कुरतडून टाकली, मधून पोखर केली. रामप्रभूला विनवणी करण्या अगोदर तिच्याकडे गेला आणि तिला सांगितलं, जर रामप्रभू इथं आले आणि काही अपशकून जर घडला तर रामप्रभू इथं थांबणार नाही. रामप्रभूची विनंती केली. रामप्रभूला म्हटले, सगळी सोय झाली, पटकन चला. रामप्रभू तिथपर्यंत गेले, पलंगावर बसले आणि अचानक पलंग मोडला. पलंग मोडल्यानंतर रामप्रभू म्हटले, मी आता इथं थांबत नाही. त्यावेळेस ती क्रोधित झाली, हनुमंताला शाप द्यायला लागले. रामप्रभूने सांगितलं, शाप देऊ नको, या जन्मात जरी तुझा स्वीकार केला नाही तरी पुढील जन्मामध्ये पत्नी म्हणून, आवडती पत्नी म्हणून तुझा मी स्वीकार करेन. काही जण सांगतात का ती रावणाने एका ऋषीची पत्नी पळवून आणली होती, काही जण कन्या सांगतात, अनेक कथाभाग आहे. पण ती मागील जन्मामध्ये रामप्रभूने तिला वचन दिलेलं होतं, आणि ह्या जन्मामध्ये तिला सत्यभामाच्या रूपेने ती अवतीर्ण झालेली आहे. भगवंताचे किती लग्न झाले? 3 लग्न झाले बरं का, लक्षात ठेवा. 3 लग्न झाले. पहिली रुक्मिणी कालची जामवंती आणि आता सत्यभामा. गोपाल कृष्ण भगवान की जय जय. पुन्हा कथा पुढे गेली. त्याच्यानंतर बलराम दादासह हस्तिनापुराला गेले. ज्यावेळेस कळालं लाक्षागृह प्रकरण झालं, भगवंताला माहिती होतं का इकडे काहीही झालेलं नाही पांडवांना, तरीसुद्धा शोक सांत्वन करण्यासाठी धृतराष्ट्राकडे गेले. आणि इकडं मात्र शतधन्वा नावाचा त्यांचाच एक भाऊकीतला माणूस होता, त्याने तो मणी चोरला, सतराजिताला मारून टाकलं. जोपर्यंत कृष्ण द्वारकेवरून, कृष्ण हस्तिनापुरवरून परत येत नाही तोपर्यंत त्या सतराजिताचा जो देह आहे तो देह तेलाच्या कढईत ठेवला. हे शवगृह वगैरे आत्ता आले, तेव्हापासून राजा दशरथाचा सुद्धा देह जो आहे भरत येईपर्यंत तेलाच्या कढईत ठेवला. किती युग तेव्हाचं हे असेल. आपण म्हणतो म्हाताऱ्या माणसांना काही कळत नाही, पण त्यांनी कलाकृती कशा बांधल्या हे अजून आपल्याला कळत नाही. लक्षात घ्या, मी कालही सांगितलं, आजही सांगितलं का म्हातारे माणसं घरातला काय आहे, अनुभव आहे, आणि हा अनुभव कधीही टाकून द्यायचा नाही. पुढे भगवंत परत आले. जो शतधन्वा नावाचा होता त्याने जो मणी चोरला होता त्याला मारलं. तो मणी अक्रूरजींकडे दिलेला आहे. भगवंताचा एक विवाह कालिंदीशी झालेला आहे. सूर्यदेवाची कन्या आहे कालिंदी. भगवंताच्या प्राप्तीकरता तपश्चर्या करत होती. तपश्चर्या करता करता अर्जुन आणि कृष्ण भगवान त्या ठिकाणी गेलेले आहे. नदीवर स्नान करता करता कृष्णाने विचारलं, त्या स्त्रीला विचारून ये का तपश्चर्या करते. स्त्रीने सांगितलं, अर्जुनाने विचारल्यानंतर कमी भगवंताची प्राप्ती व्हावी याकरता काय करते, तपश्चर्या करत आहे. ते म्हटले, तू ज्या भगवंताच्या प्राप्तीकरता तपश्चर्या करते ते भगवान स्वयं इथं प्रगट झालेले आहे. आणि कालिंदीचं सुद्धा पाणीग्रहण भगवंतांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. विंद आणि अणुविंद नावाचे अवंती देशाचे 2 राजे आहेत. त्यांची एक बहीण होती मित्रविंद्या. हे दोन्हीही राजे दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे होते. आणि श्रीकृष्णाची आत्या होती राजादी देवी, तिची ही मुलगी मित्रविंदा. आणि भगवंतानी हिला सुद्धा जिंकून हिच्याशी विवाह केलेला आहे. कौशल देशचा राजा आहे नागनजित, त्याची कन्या होती नागनजिती. आणि त्या राजाची अशी अट होती, 7 त्याच्याकडे बैल होते, मातलेले बैल असल्या कारणानं या बैलांना जो एकाच वेळेस व्यसन घालील त्यावेळेस त्या राजकुमाराशी माझ्या मुलीचं लग्न करून देईल. असं भगवंताला असं कळलं. आणि कळल्यानंतर भगवंत तिथं गेले. प्रथम नंदीला प्रणाम केला, शंकर भगवंताचं स्मरण केलं आणि त्या 7ही बैलांना एकाच वेळेस त्या ठिकाणी भगवंतानी व्यसन घातलेलं आहे. व्यसन घातल्यानंतर ते 7ही बैल आकळले. आणि त्यावेळेस ती स्त्री नागनजिती नावाची कन्या आपल्याला पत्नी म्हणून वरलेली आहे.
पुढे राजाला आश्चर्य वाटलं. भगवंताचे मद्र देशाचा नावाचा देश आहे आणि त्या राजाची लक्ष्मणा नावाची कन्या होती. भगवंतानी तिच्याशी सुद्धा विवाह केला. भगवंताचे 8 विवाह हे झाले आणि 16,100 अन्य विवाह झालेले आहेत. आता आपल्याला एवढे सांगायला वेळ नाही म्हणून एका दमात सांगतो. भौमासूर नावाचा एक राक्षस होता. त्याचा सहकारी मूर नावाचा दैत्य आहे आणि याचं स्वप्न असं होतं का 21,000 तरुणींशी याला विवाह करायचा होता. त्यांची बलिदान करायचं होतं. बळी देण्याची पद्धत होती आणि बलिदान करून त्याला अमर व्हायचं होतं. 16,100 युवती याने पकडून आणल्या, त्यांना कारागृहामध्ये टाकलं आणि भगवंताला ज्यावेळेस कळालं, भगवंतांनी त्या राक्षसाचा उद्धार केला. मूर नावाचा दैत्य मारला म्हणून आपण भगवंताचं एक नाव मुरारी असं पडलेलं आहे. या मूर दैत्याला 5 शिर होते आणि भौमासुराचा उद्धार केलेला आहे. त्याचबरोबर या स्त्रियांनी ज्यावेळेस भगवंताला पाहिलं त्यावेळेस या सगळ्या स्त्रियांनी सांगितलं, भगवंता तू आम्हाला सोडवलेला आहे. आता जर आम्ही आमच्या घरी परत जर गेलो तर आमच्या घरचे आमचा पुरुष बिन नारे जिय बिन देह नदी बिन पाणी तैसी अनाथ पुरुष बिन नारी नाथ सकल सुख साथ तुम्हारे. सगळे जेवढे सुख आहे तेवढे कुठं पतीच्या बरोबर शोभतात, लक्षात घ्या. म्हणून अजूनही वयोवृद्ध स्त्रिया कधीही पतीचा अपमान करत नाही, लक्षात घ्या. पती ज्या स्त्रीला नाही त्या स्त्रीला बघा तुम्ही एकदा. सगळं असून सुद्धा काहीही करता येत नाही. तिची इच्छा असते काहीतरी चांगलं वागावं, चांगली साडी घालावी, पण लोकलज्जा आडवी येते. ती म्हणते मी जर असं जर वागले तर लोक मला नावं ठेवतील. पण पती जोपर्यंत असतो तोपर्यंत ती कशी नटली. ती म्हणती माझ्या नवऱ्याला चालतं ना, तुला काय करायचंय, तुझं काम बघ ना तू. जोपर्यंत पती आहे तोपर्यंत पतीला त्रास देऊ नका, कारण की त्याच्या जीवावर तुम्ही आहात. मला तर काल 1-2 जण भेटले म्हणे खसकूनच घ्या म्हणे 2-3 दिवस का आता जाऊ द्या म्हणे. वाटलंच तर आम्ही तुम्हाला पॉकेट देतो पण खसकवा म्हणे एकदाच्या, आमचं तर ऐकत नाही. असं करू नका माता मावल्यांनो. पती आहे तोपर्यंत शोभा आहे. एकदा पती जर गेला ना, वेलंटी काढली तर ताप तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही. पतीची वेलंटी काढा आणि उलटा करा, ताप, लक्षात घ्या. नवरा आहे तोपर्यंत ठीक आहे. एकदा तो जर चिडला तर त्याचा नवऱ्याचा उलटा झाला तर रावण व्हायला टाइम लागणार नाही. नवऱ्याचं उलटा केलं तर रावण होतं बरं का. सावधान. आहे तोपर्यंत अपमान करू नका. पुढे त्या स्त्रियांनी सांगितलं देवा तू आमचा स्वीकार. लोक म्हणता भगवंतानी 16,108 लग्न केली, 16,108 लग्न केली. अरे भगवंताचं एकही लग्न त्याच्या मर्जीने झालेलं नाही. रुक्मिणी आई साहेबांनी पत्र पाठवलं, कालिंदीने सांगितलं मला तुम्ही पाहिजे, नागनजितीने सांगितलं माझा स्वीकार करा, या 16,100 स्त्रियांनी सांगितलं तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. का सांगितलं? कारण की माणसाच्या शरीरामध्ये 16,108 नाड्या आहेत आणि या नाड्यांवरती ज्याचं प्रभुत्व असतं त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात. काय म्हणता? भगवान श्रीकृष्ण. त्यातली जी महत्त्वाची नाडी आहे ती रुक्मिणी आई साहेब आहे. ती हृदयापर्यंत जाते. म्हणून 60वीला हरी. हृदयापर्यंत जाणारी नाडी पकडा आणि तिचा स्वीकार करा. लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्णाने या सर्व नाड्यांवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने या स्त्रींना सन्मान केला, स्त्री जातीचा कधीही अपमान केला नाही. भगवंताला चांगलं ठाऊक आहे, स्त्रियांना चांगलं ठाऊक आहे.
भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतल्यानंतर जगाची टाप नाही तुमच्याकडं वाईट पाहण्याचं. पण आपण आपली धर्मसंस्कृती सोडली, आपण भक्ती सोडली म्हणून आज रोजी काय घडतंय? अत्याचार समाजामध्ये घडतंय. लक्षात घ्या. तो द्रौपदीला वस्त्र पुरवू शकतो तर तुमच्यावर हात टाकणारचा कधीच जाळ करू शकतो, पण तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. खरं सांगा आजकाल किती विश्वासी जरूरी है, विश्वासी जरूरी है, तेरा साथ निभाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वासी जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. बघा भैया, सर्वांनी एकदा वरती हात करून टाळी वाजून भजन म्हणायचंय. क्या बात आहे. जिस दिन से तू सच्चे मन से उसका हो जाएगा, जिस दिन से तू सच्चे मन से उसका हो जाएगा, करो भरोसा पक्का तेरे सामने वो आएगा, करो भरोसा पक्का तेरे सामने वो आएगा, तेरे संग संग चलेगा ये, तेरे संग संग चलेगा ये, आभास जरूर है, विश्वास जरूर है, तेरा साथ निभाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूर है, विश्वास जरूर है, विश्वास जरूर है. वाह. टाळ्या जोरात वाजवा. हरिभक्ती परायण तुकाराम महाराज जेवरकर यांचं आगमन आज कथेमध्ये झालेलं आहे. क्या बात आहे. जय हो श्री राधे. रुक्मिणी आईसाहेबांची चेष्टा करण्याची लहर आली आणि चेष्टा करण्याच्या नादामध्ये भगवंत रुक्मिणीला सांगू लागले, देवी अगं तुला शहाणी तरी कसं म्हणावं ग, तुला चांगले चांगले स्थळ येत होते, वकील, डॉक्टर, इंजिनियर वगैरे 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 चांगल्या चांगल्या देशीचे राजे, आणि तू माझ्यासारख्या गवळ्याबरोबर लग्न कशाला केलंस? माझ्याकडं काय आहे? लोक मला माखण चोर म्हणतात, लोक मला म्हणतात हा रणांगणातून पळून जातो, रणछोडदास मला म्हणतात. शिक्षण ते माझं नाही, बालपण गाया चरण्यामध्ये गेलं. का लग्न केलं?
आजपासून मी तुला मुक्त करतो. तुला वाटलं तर एखादा राजा आवडला असेल तर त्याच्याबरोबर लग्न करून घे आणि तुला कुठं जायचं असेल तर जा. एवढं फक्त रुक्मिणी आई साहेबांनी ऐकलं. देवाचा विरह रुक्मिणी आई साहेबाला सहन होईना. चक्कर आले, वेणी तुटून पडली, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, काजळ सगळं धुवून गेलं. रुक्मिणी आई साहेब चक्कर येऊन खाली पडल्या. भगवंताला वाटलं, भगवंताने विनोद केला आणि भगवंताने हळूच उठवलं रुक्मिणी आई साहेबाला. सांगितलं, अगं तुझी चेष्टा करीत होतो. रुक्मिणी आई साहेब म्हटले, देवा सगळं करा पण तुम्ही सोडून जाण्याचा विचार परत कधीही बोलू नका. तुम्ही जर गेले तर माझं जीवन व्यर्थ आहे. भगवंताने सांगितलं, पती पत्नीने नेहमी एका सुरात बोलायचं नाही, कधी कधी चेष्टा मस्करीसुद्धा केली पाहिजे. त्यामुळे घरामधलं आनंदी वातावरण राहतं. पुढे बाणासुराची कथा येते. बाणासुराला देखील बळीराजाच्या वरदानामुळे फक्त पराजित केलं, मृत्यूदंड दिला नाही. अनिरुद्ध आणि उषा यांचं मिलन यांची कथा येते. एक सुंदर कथा आली. एक राजा होता, नृग राजा, त्याची कथा. एक दिवस काही यादव खेळत असताना एका विहिरीजवळ गेले. त्या विहिरीजवळ आत डोकावून पाहिलं, एक मोठा भला मोठा सरडा त्या विहिरीमध्ये होता. सगळ्यांना आश्चर्य वाटलं का एवढा मोठा सरडा आजपर्यंत आपण बघितला नाही, हा सरडा इथून कुठे आला. आणि त्यावेळेस कृष्ण भगवंताला बोलवलं. कृष्णाला कळून चुकलं सरडा कोण आहे आणि फक्त भगवंतानी त्याला स्पर्श केला आणि त्या सरड्याचं एक राजामध्ये रूपांतर झालं. कृष्णाने विचारलं, बाबा तुझं असं का झालं, तू सरडाहून का पडला. त्या नृग राजाने उत्तर दिलं, मागच्या जन्मामध्ये जेवढे पृथ्वीवरती धुळीचे कण आहेत तेवढ्या गायी मी ब्राह्मणांना दान दिल्या. किती? धुळीच्या कणा इतक्या गायी दान दिल्या. पण चुकून एक दिवस सकाळी दान केलं, एका ब्राह्मणाला 1,00,000 गायी दान दिल्या. आणि दान दिल्यानंतर त्यातली एक गाय चुकून पुन्हा गोठ्यात आली. संध्याकाळी दुसऱ्या ब्राह्मणाला त्या गायी दान दिल्या. हा दुसरा ब्राह्मण ती गाय घेऊन जात असताना पहिल्या ब्राह्मणाने पाहिलं आणि त्यांनी सांगितलं का या राजाने ही गाय मला दान दिली, ही गाय माझी आहे. दुसरा म्हटला, मी दान घेऊन येतोय, ही गाय माझी आहे. असं करता करता मग दोघांमध्ये विवाद झाला. विवाद राजापर्यंत गेला. राजाने पहिल्या ब्राह्मणाला सांगितलं, हिच्या बदल्यामध्ये तुला 1,00,000 गायी दान देतो, हिला सोडून दे. तो म्हटला, मला न्यायची तर हीच न्यायची. दुसऱ्याला सांगितलं, हिला सोडून दे, तुला 10,00,000 गायी दान देतो. दुसरा म्हटला, मी सोडणार नाही, न्यायची तर हीच न्यायची, माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. दोन्हीही ब्राह्मणांनी ती गाय तिथंच टाकून दिली. ती गाय पुन्हा राजाने जमा करून घेतली. परिणाम, यमधर्माकडे गेल्यानंतर यमाने सांगितलं, तुला कोणतं फळ पहिल्यांदा भोगायचं, गाय दान दिल्याचं पुण्य पहिल्यांदा भोगायचं का पापाचं फळ. त्यांनी सांगितलं, पहिले पापाचं फळ मला भोगायचं आहे. त्यावेळेस धर्मराजाने सांगितलं, जा पड, आणि तो सरडाहून पडला. पण गोदान दिल्यामुळे गोदानाचा पुण्य इतकं झालं का त्याला भगवंताच्या हातून त्याचा उद्धार झाला. म्हणून यत्किंचित सुद्धा साधू संतांचं असेल, देवाचं असेल, ब्राह्मणाचं असेल किंवा अन्य परिवाराचं असेल, द्रव्य कोणाचा 1 रुपया सुद्धा आपल्याला फुकटचा नको. एक मलुकदास नावाचे वृंदावनकडचे संत आहेत, खूप सुंदर सांगतात. ते म्हणता, सदा सर्वदा भगवंताचं नाव घेत राहा, सदा सर्वदा. कर्म तुमचं कदाचित चांगलं होईल किंवा कर्माचा दोष सुद्धा तुम्हाला लागू शकतो. कधी कधी माणूस चांगलं करायला जातो आणि वाईट घडत असतं. कधी कधी वाईट करायला जातो पण त्यातून सुद्धा चांगलं होत असतं. या कर्माचं परिमार्जन कसं कराल तर भगवंताचं नाव परिमार्जन आहे. तो मलुकदास म्हणतो, साधो भाई अपनी करनी नाही, साधो बाई अपनी करनी नाही, जे करनी का करे भरोसा, ते जम के घर जाई, साधो भाई अपनी करनी नाही. लक्ष गो देत अन्न खात थे, राजा नुगते प्यारे, करणी चांगली केली. काय केलं? गोदान केलेलं आहे. पण गोदान करून सुद्धा पुण्य करत ओर जमा ले गिरगिट के डारे, त्यांना सरडा व्हावा लागला. गौतमी नारी बरी पतिव्रता, बहुत की दाना. गौतमी नावाची नारी खूप दान केलं. करणी करे वैकुंठ ना पेठो, काय भई पाशाला.
करणी करून सुद्धा वैकुंठ प्राप्ती झाली नाही, दगड व्हावं लागलं. आपण चांगलं कर्म करत असताना सुद्धा वाईट कर्म हातामध्ये येतं आणि या कर्माचं परिमार्जन एकच आहे. आपा मेटो राम भजो तुम कहे मलुक दिवाना. फक्त आणि फक्त भगवंताचं भजन करत राहा. तुमचं जे काही कर्म असेल ते सगळ्या कर्माचा नाश भगवंताचं भजन करतं. राम म्हणा, कृष्ण म्हणा, सदाशिव म्हणा, वासुदेव म्हणा, अच्युत म्हणा, गिरीधर म्हणा, भगवंताचे 1000 नाव आहे. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. कौन तारू नाम 6000 नाम 6000 कहा गाम भिजवू गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम कहा गाम भिजवू गंगोत्री. तारू नाम 6000 नाम 6000 कहा गाम भिजवू गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम कामा मिलकवू गंगोत्री. मथुरा मा मोह तू गोकुल मा गोवरियो. मथुरा मा मोह तू गोकुल मा गोवरियो. मीरा गिरधर गोपाल मीरा गिरधर गोपाल कहा गाम भिजवू गंगोत्री. कान तारू नाम 6000 नाम 6000 कहा गाम भिजवू गंगोत्री. कान तारू कानाला एक नाही, हजारो नावं आहेत. पुढे कथा गेली. बलराम दादाला एक दिवस आठवण झाली, बालपणी आपण गोकुळ सोडलेलं आहे, आता जावं गोकुळामध्ये आणि गोपिका बालिकांची भेट घ्यावी, गोपींची भेट घ्यावी. खूप दिवस झाले आपण गोकुळ सोडलेलं आहे ना, आता गोपी मोठ्या मोठ्या झाल्या असतील. सगळ्या गोपींना भेटावं असं बलराम दादाच्या मनामध्ये आलं. बलराम दादाचा रथ गोकुळामध्ये प्रविष्ट झाला. बलराम दादाला पाहिलं, गोपिकांनी ओळखलं. सगळ्या गोपिका भगवंताच्या सभोवती जमा झाल्या. गोपिकांनी प्रश्न पहिला विचारला, दादा कृष्ण सुखात आहे का? प्रश्न विचारलाय, दादा कृष्ण सुखात आहे का? भगवंत म्हटले, बलराम दादा म्हटले, हो सुखात आहे. दादा अरे आम्ही खेड्यातले आहोत, अशिक्षित आहोत दादा, भगवंताला कधी आमची आठवण येते का रे? अरे आता त्याला शहरातल्या मुली भेटल्या असतील, शहरातल्या स्त्रिया भेटल्या असतील. अरे आम्ही अशिक्षित होतो, आम्ही त्याच्या बोलण्याला भुललो म्हणून आम्ही त्याला वश झालो. पण शहरातल्या मुली, शहरातल्या स्त्रिया त्याला वश होतात का रे? त्यांची तरी काय चूक म्हणावी रे? अरे त्याचं बोलणंच असं आहे भगवंताचं का कुणीही त्याच्या समवेत त्या ठिकाणी काय होतं, जातं, ते बोलवून जातं. बलराम दादा म्हणतो, काळजी करू नका, भगवंताने तुमची आठवण काढली. गोपिका म्हटल्या, आत्ता आठवण आली का रे त्याला? आत्ता आठवण आली? अरे इतक्या दिवस या गोपिका जगल्या का मेल्या पाहिलं नाही? त्यांना एक सांग, आमची आठवण काढण्याची गरज नाही, मेल्या म्हणा त्या गोपिका, राख झाली आणि त्या राखेवरती बसून तू बासरी वाजव म्हणा. आता मिलत गोपिका त्यांची राख झाली, त्यांची राख झाली. गोपिका त्यांची राख झाली, त्यांची राख झाली. वाजवी मुरली
मेल्यात गोपिका शांती राग झाली, शांती राग झाली. मेल्यात गोपिका शांती राग झाली, शांती राग झाली. इतक्या वर्षांनी आठवण काढतो त्याला हे सुद्धा माहिती नाही आम्ही जगलो का मेल्या. आता सांग त्याला तुझ्या गोपिका मेल्या. अरे काय कमी प्रेम केलं रे आम्ही त्याच्यावर. घरदार सोडून आम्ही त्याच्याबरोबर रममान ओ झालो. याच्यासाठी होते जियेले भोगे, याच्यासाठी भो केले नाना याग, याच्यासाठी भो अष्टांगाची योग, याच्यासाठी विजयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली तुझ्या, जन्मजन्मांतरे केले हे सृजन. आमचं सगळं आयुष्य आम्ही याच्यासाठी खर्च केलं, याच्यासाठी भोग केले, याच्यासाठी यज्ञ यागादी कर्म केले, प्रेम याच्यावर केलं. अरे पतीवर प्रेम न करता याला आम्ही जीव लावला. इतके दिवस झाले आठवण सुद्धा नाही काढली रे. कसा विसरला कृष्ण आम्हाला, कसा विसरला. नंद यशोदा म्हणताय बलराम आमची आठवण येते का रे. त्याला आता त्याचे खरे आई भेटले असतील आम्हाला विसरला असेल ना तो. अरे आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला विसर. आमच्याकडे काय मिळतं फक्त दूध दही लोणी, याशिवाय आमच्याकडे काय आहे ना. उंची आमच्याकडे कपडे ना, आमच्याकडे राजमहलातले भोग वस्तू 56 भोग आमच्याकडे नाही आहे. जे काय होतं ते 11 वर्ष देण्याचा प्रयत्न केला आणि तो भगवान स्वतःला भगवान समजतो. आमची साधी आठवण सुद्धा काढीत नाही. बलराम दादाकडे विनवणी करतो. गोपिका विवळ झाल्या. गडी जे आहेत, गोप सवंगडी आहेत, सगळे बलराम दादाला विचारता त्याला आमच्याबरोबर खेळलेले खेळ आठवतात का रे. आम्ही त्याच्याबरोबर नाना प्रकारचे खेळ खेळायचो. अरे हा तोच कृष्ण आज जगाला उपदेश करतो. तो भगवान श्रीकृष्ण स्वतःला कृष्ण म्हणतो. एक काळ असा होता का आमच्याबरोबर पंक्तीला जेवायला बसायचा, आमच्या तोंडचं ताक प्यायचा, आमच्याबरोबर चोऱ्या करायचा. त्याला आठवतं का रे सगळं. आता मोठा साहेब झाला ना, आता राजा झाला म्हणता. आणि राजा होऊन आता काय त्याला आठवत असेल. आठवतं का रे त्याला सगळं आमचं आम्ही दिलेलं प्रेम. आम्ही लक्षात तरी आहोत का. प्रत्येक जण बलराम दादाला विचारतो. बलराम दादा सांत्वन करतात, काळजी करू नका, काळजी करू नका. भगवंत कधीही कोणाला विसरत नाही. खास करून जे भगवंताला विसरले नाही भगवंत त्यांना कधीच विसरत नाही. आणि जे भगवंताला विसरतात भगवंत त्यांच्या ध्यानामनात सुद्धा ठेवत नाही. भगवंताचं तुमच्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे. भगवंताच्या खुशालीचा निरोप कळवला. एक दिवसाची गोष्ट. एक गरीब असणारा ब्राह्मण आहे सुदामा त्याचं नाव. पत्नीला नेहमी सांगायचा भगवान श्रीकृष्ण आणि मी एकत्र होतो, गुरूंकडे पाठशाळेमध्ये एकत्र होतो. अत्यंत गरिबीची परिस्थिती. पत्नी सांगायची तुमचा मित्र जर तुम्ही म्हणता राजा आहे, जगाचा मालक चालक आहे, आपल्या संसारासाठी त्याच्याकडून काहीतरी मागून आणा ना. उत्तर दिलं मित्राकडे काही मागण्यासाठी जायचं नसतं. बरेच दिवस गेले. मुलं हाल अपेक्षा भोगताय. अंगाला वस्त्र नाही, घरसुद्धा तुटकं आहे, छप्पर तुटलेलं आहे. बरेच दिवस झाले अन्नामध्ये पोटामध्ये अन्नाचा कण नाही. अन्नाला महाग असणारा. आणि तो सुदामा एक दिवस पत्नीने सांगितलं तुम्ही नका भगवंताकडे काही मागू, पण इतक्या दिवसांनी तुमचा मित्र तुम्हाला भेटेल अशी व्यवस्था करते, भगवंताकडे जाऊन तर या भगवान श्रीकृष्णाकडे. तो म्हटला जायचं पण रिकाम्या हाताने कसं काय जायचं. सुशीला हुशार होती. सुशीला एक घर नाही, दोन घर नाही, 3-4 घर जाऊन फिरली
आणि फिरून तिने तांदूळ गोळा केले, पोहे गोळा केले, तांदूळ गोळा केले 3-4 घरचे. का भगवंताला कळावं का हिच्या घरात खायला सुद्धा तांदूळ नाहीये, म्हणून 4-5 रंगाचे घरोघरी, कोणाचे रेशनचे, कोणाचे बासुमती, कोणाचे काय तर कोणाचे काय, सगळे तांदूळ गोळा केले आणि त्या सुधाम्याकडे आपल्या पतीकडे पुरचुंडी बांधून दिली. सांगितली जा, पायामध्ये चप्पल नाहीये आणि सुदामजी डोक्यावरती छत्र नाहीये, चालत चालत निघाले. पण भगवान श्रीकृष्णाला कळालं, रात्री सुदामा झोपल्यानंतर जे अंतर होतं ते अंतर कमी केलं. गणेशा तुम्हें ढूंढने जाए कहा कहा, गणेशा तुम्हें ढूंढने जाए कहा कहा, गणेशा अपनी विरह की याद दिलाए कहा कहा, अपनी विरह की याद को दिलाऊं कहा कहा, घनश्या तुम्हें ढूंढने जाऊं कहा कहा, गणेशा तुम्हें ढूंढने जाऊं कहा कहा. जय हो श्री राम. श्री राधे. रात अश्रुबिंद बरसते तुम्हें मगन, दिन रात अश्रुबिंद बरसते तुम्हें मगन, अपनी विरह की याद, अपनी
विरह के याद दिलाओ कहाँ जय घनश्याम में ढूंढने जाए घनश्याम में ढूंढने जाओ सुदामजी घरातून निघाले. भगवंताकडे कसं पोचायचं, गावाचा पत्ता नाव माहिती आहे, पण हायवे कोणता जातो, किती नंबरची बस लागते, कोणत्या गाडीला धरावं लागतं, काही माहिती नाही. पायी पायी निघाले. पायामध्ये चप्पल नाही, काही नाही, काही नाही. भगवंताने रात्रीतून चमत्कार केला. जेवढं अंतर होतं तेवढं अंतर कमी केलं. दुसऱ्या दिवशी द्वारका नगर सुदामजींना दिसायला लागलं. दिसायला लागल्यानंतर सुदामजींनी चौकशी केली, कृष्ण इथंच राहतो का? गावकरी म्हणले, राजा आहे तो, त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राजा आहे. सुदामजी म्हटले, खरं आहे, तुमचं म्हणणं खरं आहे, राजा आहे. राजा भगवान श्रीकृष्ण इथं राहतो का? सांगितलं, हो. मला दरबारात जायचं आहे. गावकऱ्यांना असं वाटलं जायचं असेल कशासाठी तरी. मजल दर मजल करीत 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 भव्य अशा त्या नगरीमध्ये सर्व प्रकारचे महल बघता बघता सुदामजी त्या राजमहालासमोर पोहोचले. आणि राजमहालासमोर जे 2 द्वारपाल होते त्यांना सांगितलं, मला भगवंताला भेटायचं आहे, भगवंताला भेटायचं आहे. जाऊन सांगा तुमचा गरीब असणारा मित्र आलेला आहे. अरे द्वारपालो कहो जाहरी से मिलने सुदामा गरीब आ गया है, मिलने सुदामा गरीब आ गया है. सुदामा गरीब गया, मिलने सुदामा गरीब गया है, मिलने सुदामा गरीब गया है. न सर पे है पगड़ी न तल पे जामा, बता दो कि नहीं आते नाम है सुदामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा. न सर पे पगड़ी न तल पे जामा, बता दो कि नहीं आते नाम है सुदामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है.
जाऊन सांगा भगवंत, त्या राजाला जाऊन सांगा तुमच्या बालपणीचा मित्र जो आहे तो आलेला आहे. या द्वारपालांना चेष्टा वाटली. ते म्हटले, अरे तो कुठं, तू कुठं, तो राजा आहे, तुझ्या पायात चप्पल नाही बाबा, काहीच नाही तुझ्याकडे, तू म्हणतो भगवंता माझा मित्र आहे. सुदामजी म्हटले, बाबा आम्ही बरोबर शिकलेलो आहोत, एका गुरूंच्या आश्रमात शिकलेलो आहोत, जाऊन सांगा. ते म्हटले, तुला काही पाहिजे असेल, धन वगैरेची अपेक्षा असेल, धन आम्ही देतो, पण आमच्या राजाशी तुझी बरोबरी करू नको. म्हटले, तुझी बरोबरी करू नको. ते म्हटले, नाही, जाऊन मला फक्त माझ्या मित्राला भेटायचं आहे, मला धनाची अपेक्षा नाही, मला मानाची अपेक्षा नाही, मला कशाचीही अपेक्षा नाही, मला फक्त भगवंताची अपेक्षा आहे. लक्षात घ्या, एका आईला 4 मुलं असतात. किती मुलं? 4 मुलं. 4ही मुलं ज्यावेळेस राधेश्याम बाबा एकाच वेळेस रडायला सुरुवात होते, रडायला लागले रे लागले. आई एकाला चॉकलेट देते, ते पोरग गप बसतं. दुसऱ्याला काहीतरी खेळणी देते, तो मुलगा गप बसतो. तिसऱ्याला वही पुस्तक वाचायला देते, तो गप बसतो. पण एक मुलगा असा असतो, तो रडतो म्हणजे रडतोच, आणि जो जास्ती रडतो त्याला आई उचलून घेत असते. कोणाला? जो जास्ती रडतो तिच्यासाठी त्याला. लक्षात घ्या. तसं भक्तामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. काही आर्त आहे, काही जिज्ञासू आहेत, एक पळून जाता. काही जण फक्त संसार मागतात, संसार भेटला, सांसारिक भेटलं का गप्प बसून घेता. पण काही काही असे भक्त आहे जे भगवंतासाठी रडतात, भगवंत त्यांना उचलून घेतो, कोणालाही उचलून घेत नाही. सुदामाने सांगितलं, मला फक्त भगवंताला भेटायचं आहे. तो द्वारपाल आतमध्ये गेला. भगवंत जेवायला नुकतेच बसलेले होते, आणि त्यावेळेस सांगितलं, भगवंता, कुणीतरी राजा बाहेर कोणीतरी आलेला आहे. बाहेर आल्यानंतर भगवंतांनी तसेच उठले. नाव सांगितलं, कोण? म्हणे तुमचा सुदामा. सुदामा नाव ऐकलं, भगवंतांनी पळायला सुरुवात केली. पळत 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 भगवंत त्या दरवाजापर्यंत धावले. सुदाम्याला बघितलं, कडकडून मिठी मारली, आणि सुदाम्याचं जेव्हा पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत बघितलं, डोक्यावरती पगडी नाही, पायामध्ये चप्पल नाही, काही नाही, आणि भगवंताला हसू यायला लागलं. सुदामजी को देखत श्याम हसे. भगवंताने हातात हात धरला, सुदामजीला पुन्हा राजदरबारामध्ये आणलं, आपल्या आसन बसण्यासाठी दिलं. आसन बसण्यासाठी दिल्यानंतर सुदाम्याचे पाय धुतले, सुदाम्याला वस्त्र घालायला दिलं, चांगल्या किमतीचं वस्त्र, उंची उंची वस्त्र घालायला दिले, आणि सांगितलं, तुम्ही ब्राह्मण देवता आहात, आमच्या जोडीला आशीर्वाद द्या. सुदामजी म्हटले, ठीक आहे, तुम्ही जोडीने उभे राहा. जोडीने उभे राहा म्हटल्यानंतर प्रथम रुक्मिणी आई साहेबाला नमस्कार केला. ते म्हणे, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्याच्यानंतर जांबवंती आली. तिला म्हटली, ही कोण? म्हणे तुमची वहिनी, हिला पण आशीर्वाद द्या, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तिसरी बोलवली सत्यभामा आली. ही कोण? ही पण तुमची वहिनीच आहे. असं 3 झाले का? तुम्ही आशीर्वाद द्यायचं काम करा. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कालिंदी आली. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. असं करता 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 8-10 झाल्या. म्हटले, भगवंत नेमकी आकडा किती 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 काय 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 केलं, काय तू, अरे किती केले? भगवंत म्हटले, जेवढं काम आहे तेवढं कर, आणि आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. आता अष्टपुत्र सुदामजी विसरले. पुत्रवती भव, सौभाग्यवती भव. आता पुत्रवती गेलं, 100 पुऱ्या झाल्या, सौभाग्यवती भव. देवा, पोटात अन्नाचा कर नाही, अरे आशीर्वाद देऊ देऊ मारू लागला तू देवा. आता सौभाग्यवती भव सुद्धा विसरले. 150 झाल्या. भव 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 जाम झाले. ते म्हटले, देवा, तुला एकट्याला आशीर्वाद देतो, नेमकी मला आकडा तरी सांग. ते म्हटले, 16,108. एवढ्या? मुलं किती? मुलं किती? 16,108. प्रत्येकीला 10-10 मुलं होते, आणि 10 मुलांमध्ये विचार करा, 1,60,000. प्रत्येकाला 10 मुलं आणि एक मुलगी पण होती. म्हणजे 16,108 नुसत्या मुली होत्या. भगवंत एकटा जरी खासदारकीला उभा राहिला तरी बिनविरोध निवडून येत होता. टेन्शन नाही. पण तेव्हा खासदारकी सगळ्यांना आशीर्वाद दिले. भगवंताने विचारलं, माझ्यासाठी काय आणलं? लाज वाटायला लागली एवढं ऐश्वर्य पाहून. काय आपले पोहे द्यावे? तरी पण भगवंताने पाहिलं, काहीतरी लपवतोय सुदामा,
काय लपवलं भाभीजीने कुछ भेट पटाई, मला काहीतरी पाठवलं असेल, मला दे, माझ्या वहिनीने माझ्यासाठी काहीतरी पाठवलं असेल. सुदामजींनी पोह्याची पुरचुंडी होती नकळत पुढं केली. भगवंतांनी पोहे पाहिले, ते तांदूळ पाहिले, आवडीने खोलले, पहिली मूठ घेतली आणि तोंडामध्ये टाकली, संपूर्ण जगाचं ऐश्वर देऊन टाकलं. दुसरी खोलली, मोक्ष प्राप्ती करून दिली. तिसरी मूठ रुक्मिणी आई साहेबांनी धरली, म्हटली ही तुम्ही देऊ नका, सर्वस्व तुमचं निघून जाईल. तिसरी मूठ रुक्मिणी आई साहेबांनी. 1 महिना जवळपास सुदामजी तिथं राहिले आणि जाण्याची वेळ झाली. पण भगवंताला दारिद्र्य सांगितलं नाही, भगवंता मी ह्या दारिद्र्यात आहे का, मी त्या दारिद्र्यात आहे, माझा पगार वेळेवर झाला नाही, सांगितलं अजिबात नाही. भगवंता माझ्या मुलीचं लग्न राहिलं नाही, सांगितलं. खरा भक्त तो विचार करतो, यथा इच्छसिमाम तथा करू. देवा तुला जे वाटेल ना ते तू कर. तुम्हाला जितकं कळतं तितकं भगवंताला कळत नसेल का? मागण्याची काय गरज आहे? मंदिरासमोर जाऊन आपण मागतो, तुमच्या मनातलं देवाला, तुम्ही देवाला सर्वज्ञ म्हणता आणि मंदिरासमोर जाऊन खुशाल मागता, तुम्हाला काही वाटत नाही का? काही वाटतं का? का? अरे देवाला मनातलं जर कळतंय, मागण्याची काय गरज आहे? तुम्ही हात जोडून देवाला म्हणता, देवा मला हे दे ते दे. देव म्हणतो अरे तुला मुलगा दिला तर तुला मुलापासून दुःख आहे म्हणून मुलगा नको, तुला पत्नी दिली तर पत्नी तुला मारणार आहे, तुला पत्नी नको. तुला गाडी जर दिली तर तुझा अपघात होऊ शकतो म्हणून गाडी. तुम्हाला जे नको आहे ते देव बरोबर व्यवस्थित करत असतो. पण आपण काय, आपला अट्टहास, हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, परिणाम देवाला ते द्यावं लागतं आणि त्यामुळे आपण अजून दुःख उडवून घेत असतो. लक्षात घ्या. सुदामजी काहीही मागत नाही, तुझी भेट झाली हेच फार झालं. आता भेट झाली, जाण्याचा दिवस निघाला. भगवंताने सांगितलं आमच्याकडे जाता जाता चोराची आवई सुटली बाबा, तुमच्याकडचे कपडे काढून घेतील, 2 फटक्याचा मार देतील, कपडे काढून ठेवा, गळ्यातलं उपरणं वगैरे काढून ठेवा. सगळं काही काढून ठेवलं, दागदागिने काढून ठेवले. सुदामजी म्हणले येतो आता. काठी घेतली, घरी कसं जायचं, बायकोने सांगितलं होतं काहीतरी देईल भगवान श्रीकृष्ण, याने तर होते ते सुद्धा कपडे काढून घेतले, जुने कपडे मला घालून दिले. पण भगवंताने इकडं मात्र जी नगरी होती सुदामजीची ती सोन्याची करून दिली. का? न मागितल्याचा प्रताप. मागितलं असतं तर 1-2 जन्मासाठी मागितलं असतं, 1 जन्मासाठी मागितलं असतं. याने भगवंताने नगरी सोन्याची केली, गाव सोन्याचा करून दिला. शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा गुणागार, शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा गुणागार. विठोबाचा धर्माचा शुद्ध भाव पाहून संपूर्ण गाव सोन्याचा करून दिला. सुदामजी तिथून निघाले, घरी आले, पाहिलं आपली नगरी सोन्याची झालेली आहे. नगरी ओळखू आली नाही. शेवटी आपलं ज्या ठिकाणी घर होतं त्या घरासमोर उभे राहिले. सुशीला बाहेर आली, सुदामजीला सांगितलं काय झालं काय नाही. दोघे घरामध्ये गेले आणि आनंदाने संसार करू लागले. भगवंत कृपा त्याच्यावर करतो जो काहीही मागत नाही, जो सदा सर्वता काहीही मागतो त्याला देवाला तो आवडत नाही. काहीही मागे कोणाशी, देवा त्याला जवळ नाही म्हणून काहीही मागायचं नाही. भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाणे, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणसते. भगवंता ऐसियासी नारायणी उपेक्षिजी सर्वथा, धिक ज्याचे जिने, भिक्षापात्र अवलंबने धिक त्याचे जिने, ऐसियासी नारायणे उपेक्षी सर्वदा, त्याची उपेक्षा कर जो सदा सर्वदा तुझ्याकडे काहीतरी मागत असतो. लक्षात घ्या, मागणारा भक्त देवाला आवडत नाही. कथा पुढे गेली. पुढे 11 स्कंदामध्ये ज्ञानपूर्व असणारा स्कंद आहे, पण आता आपल्याकडे अवधी कमी आहे म्हणून 11 स्कंद मागच्या वेळेस सांगितला होता. 11व्या स्कंदामध्ये ओतप्रोत ज्ञान भरलेलं आहे. दत्तात्रय महाराजांनी जे 24 गुरु केले त्या गुरूंचं परिपूर्णतः वर्णन, कोणता गुरु का केला, का नाही, कशासाठी केला, त्याचा कोणता गुण घेतला, हे दत्तात्रयाचं अवधूताचं वर्णन आहे, जनक राजाचं वर्णन आहे, विभूती योगाचं वर्णन आहे. लक्षात घ्या, दत्तात्रय महाराजांनी ज्या प्रकारे 24 गुरु केलेले आहे, प्रत्येकाकडून काहीतरी शिकलं. आपण सुद्धा प्रत्येकाकडून काहीतरी शिक्षण घ्यावं, शिकावं.
माणसाने मरेपर्यंत शिकत राहावं. आपल्याला दिवस उगवला का शिकायला काहीतरी नवीन भेटत असतं, लक्षात घ्या. पुढे कथा गेली. एक दिवस भगवंताचा मुलगा जो सांब आहे, लहर आली आणि ज्या ठिकाणी दुर्वासा मुनी, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद इत्यादी पिंडार क्षेत्रावरती बसलेले होते आणि जामवंतीचा जो मुलगा आहे सांब, त्याला स्त्रीचा वेश दिला आणि संतांची परीक्षा पाहावी याकरता साडी घालून पुढं पाठवलं. सांगितलं सांगा, पोटावरती उशा बांधल्या आणि सांगितलं सांगा या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी होईल. राग आला. संतांना सांगितलं या मुलाच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि तुमच्या कुळाचा नाश करेल. संतांचा जो अपमान करतो, संतांची जो परीक्षा घेतो, त्याच्या कुळाचा नाश होत असतो. हे भगवंत सांगता. भगवंत सांगता माझं कुळ जरी असेल पण ते जर अत्याचार जर करीत असेल, साधू संतांचा अपमान करत असेल तर मी कुळ सुद्धा हरिजनाची कोणा नगडा विनिदा साहस गोविंदा नाही जाती साहस गोविंदा नाही जाती. हरिजनाची कोणा नगडा विनिदा साहस गोविंदा नाही जाती साहस गोविंदा नाही भगवंताला हरिजनाची निंदा सहन होत नाही. तसं एक उदाहरण सांगू का? थोडा वेळ आहे, सांगतो 5 मिनटं. कदाचित न ऐकलेलं असेल, ऐकलेलं असेल तर मी जास्ती श्रवण केलेलं आहे ना. ऐका. निंदा जी आहे ती माणसाला नरकात घालत असते. फार महत्त्वाचा विषय. आशेष ही पापे येती निंदकाच्या माथी. एका गावामध्ये एक महात्मा होता आणि त्या महात्म्याचा असा नियम होता का तो संत साधू मुनी कोणी आले तर त्यांना भोजन द्यायचा, त्यांची सेवा करायचा. एक दिवस गावामध्ये एक साधू मुनी आले आणि साधू मुनी आल्यानंतर यांनी बघितलं, हात जोडले आणि सांगितलं तुम्ही आज आमच्या घरी जेवायला या. तुमच्या जीवनाचं कल्याण करणार आहे बरं का, ऐका, कान देऊन ऐका. त्या साधूने सांगितलं मी घरी जेवायला जात नाही कोणाच्या. का? माझा नियम असा आहे, मी भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवतो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून भक्षण करत असतो. जर त्या अन्नामध्ये काही वेडं वाकडं जर निघालं तर मला ते नाविलाज असतं खावं लागतं, कारण तो देवाचा प्रसाद आहे. म्हणून मी कोणाच्या घरी जेवायला जात नाही. या महात्म्याने विनंती केली का मी सगळी स्वच्छता करतो, सगळं व्यवस्थित करतो, पण तुम्ही माझ्या घरी भोजनाला चला. करतो म्हटल्यानंतर ते साधू म्हटलं ठीक आहे येतो आज संध्याकाळी. हा महात्मा घरी गेला. इतका पुण्यवान महात्मा होता का त्याच्या घरून एकही साधू उपाशी जात नव्हता. कधीही कोणी जायचं भरभरून त्याला भोजन द्यायचा, संतांची सेवा करायचा. त्याने दासदासीला आज्ञा केली सर्वांनी केस वरती बांधून ठेवा, घर स्वच्छ करा, घरामध्ये कचरा ठेवू नका. आपल्या घरी जे महात्मा जेवायला त्यांच्या अन्नामध्ये एक धुळीचा कण सुद्धा मला दिसायला नको. सगळी स्वच्छता झाली, सगळं काही व्यवस्थित झालं. स्वयंपाक बनवला, महात्मा घरी जेवायला बोलवला आणि जेवायला बोलवल्यानंतर महात्मा जेवायला बसला. हातामध्ये पाणी घेतलं, प्रसाद त्या नैवेद्याला पाणी फिरवलं आणि पाणी फिरवल्यानंतर जेवायला बसणार वरणामध्ये भात टाकला. भाताचा घास घेतला आणि त्या घासाच्या बरोबर एक उंदराची विष्ठा जी असते बारीक, ती जिऱ्यासारखी दिसते, ती आली. नाविलाज जसं साधूला खावा लागली. देवाचा प्रसाद त्याग करता येत नाही. आणि त्यानंतर खावा लागल्यानंतर पातक असं झालं महाराज, ज्याने जेऊ घातलं त्याला रडू कोसळलं. ज्याने जेऊ घातलेला आहे त्याला रडू कोसळलं. महाराज इतकी स्वच्छता ठेवली पण चुकून अपराध झाला. जेवणाऱ्या महात्म्याने सांगितलं हा अपराध फार मोठा आहे आणि हे पाप तुझ्या डोक्यावरती झालेलं आहे. महात्म्याने सांगितलं महाराज तुम्हाला अभक्ष्य भक्षण खाऊ घातल्याचं पाप माझं कसं जाईल. साधूने सांगितलं आत्तापर्यंत केलेलं पुण्य तुझं वाया जाण्याची शक्यता, एवढं पाप झालेलं आहे, पुण्य वाया जातं. संतांची जर त्या ठिकाणी हेटाळणी केली तर. तो म्हटला महाराज पुण्य वाया जाऊ नये माझी अपेक्षा आहे, काय करता येईल. ह्या पापाचं परिमार्जन करा, पापाचं परिमार्जन करा. आणि त्यावेळेस त्या साधूने सल्ला दिला 1 महिना असं वाग का लोक तुझी निंदा करतील. 1 महिना असं वागायचं का लोक तुझी निंदा करतील. तो
म्हटलं आता मी इतक्या दिवसापासून परमार्थ करतो, हरिपाठ, काकडा, भजन सगळं काही व्यवस्थित, साधू संतांचा मान सन्मान, माझी निंदा कोण करणार आहे? कोण माझी निंदा नाही असं तो वाघ म्हटला. ठीक आहे म्हटला. महात्मा सकाळी उठला, नोकराला बोलवलं, नोकराला सांगितलं गावाच्या बाहेर, ग्रामाबाहेर ज्या वेश्या ज्या राहतात 2 त्यांना बोलवून आण. त्याचा नोकर सुद्धा त्याच्यासारखा धार्मिक होता. गावाच्या बाहेर ज्या वेश्यांकडे गेला, हात जोडून उभं राहिल्याने सांगितलं, ताई आमच्या मालकाने तुम्हाला बोलवलंय. त्या वेश्या म्हटल्या, तुमचा काहीतरी रॉंग नंबर लागला, तुमचा मालक आम्हाला बोलवणं शक्य नाही आहे. तर म्हटलं नाही ताई तुम्हालाच बोलवलं. ताई म्हणून उपाधी दिली त्यांना, बोलवणं शक्य नाही. म्हटलं नाही तुम्हालाच बोलवलं. आणि नंतर त्या दोन्ही वेश्या त्या महात्म्याकडे गेला. महात्म्याने सांगितलं काहीच नाही करायचं, फक्त 1 महिना माझ्याबरोबर माझ्या रथामध्ये बसून फिरायचं. 1 महिना रथामध्ये बसून फिरायचं. त्या म्हटलं ठीक आहे, जे काही बिदागी होईल तुमची देऊन टाकतो, फिरा. दुसऱ्या दिवशी त्या दोन्ही वेश्या याच्या घरी गेल्या. याने दोन्ही बाजूला रथामध्ये बसवल्या. रथामध्ये बसवल्यानंतर रथ चालू झाला आणि ग्राम प्रदक्षिणा त्याने करायचं ठरवलं. दोन्ही वेश्यांना स्पर्शसुद्धा या महात्म्याने केला नाही, रथात फक्त बाजूला बसवल्या. गावकऱ्यांनी पहिल्या दिवशी पाहिलं, कोणी तोंड फिरवून घेतलं, कोणी इकडं बाजूला पाहिलं, कोणी डोळे झाकून घेतले, काहीतरी विपरीत दिसतंय. पहिला दिवस कोणाची काही चर्चा नाही. दुसरा दिवस उजाडला, पुन्हा तोच प्रकार. गावामध्ये वेश्या घेऊन फिरायला लागला. वेश्या घेऊन फिरत असताना मग लोक चर्चा करायला लागले, हे आज काहीतरी भलतंच दिसतंय. म्हटले काहीतरी भलतंच आहे. अरे सज्जन माणूस होता पण बिघडला. तिसरा दिवस उजाडला. लोक म्हणायला लागले, हा सज्जनपणाचा फक्त आवाणित होता, याचं लफडं पहिल्यापासूनच होतं, हा पहिल्यापासून असंच होता म्हटला. लोक म्हणायला लागले. चौथा दिवस उजाडला. लोक जमा व्हायला लागले. लोक आता आपापसात कुजबुजायला लागले, काय माणूस आहे, हरिपाठ करतो ना, भजन करतो ना, हे असे धंदे करत हिंडतोय. त्याच्यातलं एक जण म्हटला, तुम्ही फक्त इथं पाहिलं म्हणे देवर गावात, मी तर त्या दिवशी येवल्याला पाहिलं, त्या पैठणीवाल्याकडं हा या बायांना साड्या घेऊन देत होता आणि तो बिचारा गावाच्या बाहेर गेला नाही. इथपर्यंत तुम्ही ठाम राहा. एक जण म्हटला, तुम्ही तरी इथं पाहिलं 5व्या दिवशी, अरे तो त्या दिवशी येवल्याला पिऊन पडला होता म्हणे. हा त्या वेश्यांना घेऊन गावाच्या बाहेर गेला नाही, स्पर्श केला नाही. पुढे 7-8 दिवस झाल्यानंतर लोक चर्चा करायला लागली. एक जण म्हटलं, नाशिकला हे 3 पिक्चर पाहताना मी पाहिले. अफवा कशा उडत जातात, जी गोष्ट घडली नाही लोक ती जोडायला लागले. निंदा लोक, मग हा त्याला सांगतो, तो त्याला सांगतो. घरी आले का बायकोपाशी हरिपाठ म्हणता म्हणता, अगं ऐकलं का, आपल्या गावातला तो नाही का लोकांना जेव घालायचा, तो नाही का लाईक शायनिंग मारायचा, नाशिकला पिक्चर पाहायला गेलता म्हणे. कोणाबरोबर हो? 2 वेश्या घेऊन गेला होता म्हटलं. अशी चर्चा वाढली. असं करता करता 29 दिवस पूर्ण झाले. एक जण नवनाथाचं पारायण करत होता, त्याची बायको गेली होती, दिवाळ सणाला गेली होती, तिला काय माहिती नव्हतं गावात काय प्रकार नाही. शेवटचा 30वा दिवस उजाडला आणि ही बाहेर कपडे वाळत घालायला गेली. कपडे वाळत घालत असताना हिने खाली जाताना ते बघितलं, रथ बघितला. नवऱ्याला आरोळी मारली, अहो अहो इकडे या, इकडे या, इकडे या. नवरा नवनाथाचं शेवटचं पारायण चालू होतं, 40वा अध्याय शेवटचं पान चालू होतं. पान तिथंच ठेवलं, बाहेर आला. म्हटलं का गं काय झालं? हे बघितलं का सोंग किती विचित्र चाललंय म्हणे. एकीकडं हरिपाठ काकडे करताना अशा बाया घेऊन फिरता म्हणे. त्या नवऱ्याने डोक्यावर हात मारून घेतला. बाई 1 महिना हा बाबा आपलं पाप पीडित होता. शेवटच्या 2 पाट्या शिल्लक होत्या. 1 पाटी तुझ्या डोक्यावर बसली, 1 पाटी माझ्या डोक्यावर बसली. मी हे का सांगितलं? अशेष राहिलेली पापं सुद्धा तुमच्या डोक्यावर पडतात. आपलंही हे चालू असतं. तुम्ही जी गोष्ट निंदा मत करीना किसी की, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करीना किसी की, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो भाई कूट जावा, सच्चा तो भाई कूट जावा, झूठा एक में
आपला जास्ती वेळ लोकांच्या निंदेत जातो. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा, वस्तुस्थिती हीच आहे. आपण दुसऱ्याची निंदा करत बसतो. जी गोष्ट तुम्ही कानाने ऐकली तिच्यावरती बोलत जाऊ नका. जी गोष्ट डोळ्यांनी पाहिली पूर्ण समजून उमजून बोला. त्या गोष्टीचा तुमचा संबंध असेल तर ती गोष्ट बोलावी. का दुसऱ्याची निंदा करावी? पूर्वीच्या काळी जातं होतं, बाया दळण दळायच्या, जात्यामध्ये दळण दळायच्या. आता गिरण्या घरात आल्या, स्वतःचं तर दळायलाच लागल्या पण दुसऱ्याचं सुद्धा दळायला लागल्या बाया. जागे ना तुम्ही? कंटाळले असतील तर टाळ्या वाजवा बरं. शब्बास. गोपाल कृष्ण भगवान की. 3 दिवस झाले हेच सांगतोय तरी ते काय सुधारणा? कंटाळले का? नाही ना? आज 12 साडेबारा वाजले चालतील ना? चालतील म्हणतात. नको, तुम्ही टाळ्या वाजवता त्यात तुमचा दोष नाही आहे. कथा ऐकणं तुम्ही इतके घडून गेले ना का बाबा कंटाळले बोलले का काय बोलले, तुम्हाला फक्त टाळ्या वाजवा म्हटलं का वाजवायचं एवढंच फक्त. बाबाची कथा ऐकायचं फक्त. बाबा काय सांगता हे ते घडून जाणे म्हणतात. ते तानसेनजी नाही का, तानसेनजी गात असताना म्हटले जो म्हणाल वा क्या बात आहे त्याचा शिर उडवायचं. जे खरे रसिक होते ना त्यांच्या मुखातून आल्याशिवाय राहिलं नाही. असो म्हणून निंदा करू नका. आपला जो अमूल्य वेळ आहे तो भगवंताच्या भजनामध्ये घाला. निंदेच्या ऐवजी भगवंताची स्तुती काळ करा. सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा जाणे, एकांतवासी गंगा जाणे. एकांतवासी गंगा जाणे, एकांतवासी गंगा जाणे. देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशी जाओ. देवाचा पूजन हे प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार. युक्त आहार विहारस्य. माणसाने जर युक्त आहार विहार जर घेतला आणि आपला काळ जर चिंतनामध्ये घालवला तर त्याचं कल्याण होतं. लक्षात घ्या. कथा पुढे गेली आणि ज्यावेळेस शाप दिलेला आहे का तुमच्या हिच्या पोटी याच्या पोटी मुसळ येईल आणि कुळाचा नाश होईल. मग ते कुमार अतिशय घाबरले. पोटावरचं वस्त्र सोडून बघितलं, पोटावरती मुसळ तयार झालेलं होतं. सगळे घाबरले. घाईघाई त्या मुसळाचं कूट केलं, समुद्रामध्ये टाकून दिलं. त्याच्यापासून लोहाळे नावाचा जो गवत होतं तो उगवला आणि उगवल्यानंतर याच गवताने पुढे घात होणार आहे. एक लोखंडाचा तुकडा शिल्लक राहिला, तो माशाने पकडला, माशाने गिळला. तो तुकडा माशाने गिळल्यानंतर जरा नावाचा व्याध आहे त्याने तो मासा पकडला. तो तुकडा घासून घासून त्याचा तीर तयार केला. भाग्य कसं असतं बघा. भगवंताला सगळं माहिती होतं कसा नाश होणार आहे, तरीसुद्धा भगवंत काहीही बोलले नाही. आताताईपणा ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस भगवंत त्यांचा कैवार घेत नाही. म्हणून आताताईपणा कुणीही करायचा नाही. भगवंताची भावकी जरी असेल तरी वाईट असणारं कर्म जर एखादा करू लागला तर त्याचा सुद्धा नाश झाल्याशिवाय राहणार नाही असं श्रीमद भागवत सांगतं. पुढे एक दिवसाची गोष्ट. सगळे यादव जमा झाले. जमा झाल्यानंतर वारुणी त्यांनी घेतलेली आहे. वारुणी घेतल्यानंतर सगळे एकमेकाशी भांडायला लागले. भांडता भांडता इतके प्रबल भांडणं झाले का एक मुहूर्तसुद्धा ते भांडल्या वाचून राहिले नाही. आपापसात भाऊ भावाशी भांडतोय, मित्र मित्राशी भांडतोय, चुलता पुतण्याशी भांडतोय, बाप मुलाशी भांडतोय. भांडता भांडता आस्त्र तुटून पडले. त्यांनी ते गवत उपटलं आणि गवत उपटून एकमेकावर चालून गेले आणि संपूर्ण यदुसेना जी होती, यदुकुळ जे होते त्याचा नाश झालेला आहे. आपापसातील भांडणामुळे कुळ नासलं. लक्षात घ्या. महाभारत सुद्धा तेच सांगतं. ज्यावेळेस आपापसात भांडणं होता एकाचा नाश होत नाही. पांडवाचे सुद्धा 5 मुलं मारले गेले, सगळ्या कुळाचा नाश होतो. म्हणून आपापसातले भांडणं मिटवले पाहिजे हे श्रीमद भागवत सांगतं. पुढे जरा नावाच्या व्याधाने तो बाण त्या ठिकाणी बनवला आणि शिकार करत असताना भगवंत झाडाखाली बसलेले आहेत, चिंतन करता आहेत. अंगठ्या आणि गुडघ्यावरती एक हात भगवंताचा आहे. हात ठेवल्यानंतर लांबून जो अंगठा भगवंताचा जो चमकणारा होता, पिंपळाच्या झाडाखाली भगवंत बसले, अंगठा लांबून चमकला आणि त्यावेळेस त्या शिकारला वाटलं
कोणीतरी हरीनं बसलं असावं, हरणाचं शिंग असावं असं त्या जरा नावाच्या व्याधाला वाटलं. त्याने बाण सोडला, तो भगवंताच्या पायाला लागला. जवळ आला, बघितलं तर भगवंत होते. रडू आलं व्याधाला, पण भगवंताने ते व्याधाला सुद्धा मुक्ती प्राप्त करून दिली. सांगितलं हे घडणार होतं, हे घडलं, त्यात काही शोक मानण्याचं कारण नाही असं म्हणत. जैसे जाचे करी मातईचे फळ दे तो देवेश्वर. जैसे जाचे करी मातईचे फळ दे तो देवेश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून तत्वर. जैसे जाचे करी फल देतो देवेश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फल देतो देवेश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो तीव्र. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख कमी करणार. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो तीव्र. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख कमी करणार. सोड सोड माया तारी, सोड सोड माया सारी आहे जैसे जाचे कर्म तैसे फल देतो देवेश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फल देतो देवेश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फल देतो देवेश्वर. केलेलं कर्म कधीही वाया जात नाही. शेतीमध्ये पडलेलं बी वाया जात नाही, त्या प्रकारे केलेलं कर्म वाया जात नाही. मागील जन्मामध्ये बाली असताना भगवान रामप्रभूच्या हातून वध झाला, तोच बाली ह्या जन्मामध्ये जरा नावाचा व्याध झाला. आणि म्हणून भगवंताला त्याच्या रूपाने, तो फक्त एक निमित्त मात्र कारण झाला आणि त्याच्या रूपाने मरण आलेलं आहे. मरण याला म्हणता येणार नाही. भगवान स्वतः अंतर्ध्यान पावले. सगळे देव, यक्ष, राक्षस, गंधर्व आकाशामध्ये जमा झाले. भगवंताचं लीला अवतार कार्य समाप्त झालं. भगवंतावरती पुष्पवृष्टीचा वर्षाव केला आणि जय जयकार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि भगवान अंतर्ध्यान पावले. नंतर उपदेश भगवान शेवटचा करता आहेत. शुकदेव सांगतात, राजा आजपर्यंत तुला 7 दिवसापर्यंत ही कथा सांगितली. काळ जो आहे तो एक ना एक दिवस प्रत्येकाला घेऊन जाणार आहे, हे मी तुला सांगितलं. भगवंताच्या लीला अनुवादाचं वर्णन मी केलेलं आहे. देहाने मरत असतो माणूस, आत्म्याने मरत नाही. आत्मा हा सदा सर्वदा चिरकाळ टिकणारा आहे. नैनम छन्नंती शस्त्राणी नैनम दहती तावका. आत्मा जो आहे तो प्रकाश स्वरूप आहे, विद्युत स्वरूप आहे. अँड एनर्जी नेवर डिस्ट्रॉय, दे आर ओनली कन्वर्ट, नॉट डिस्ट्रॉय. तेज जे आहे ते फक्त परावर्तित होऊ शकतं, नष्ट होऊ शकत नाही. गती जी आहे परावर्तित होते, नष्ट कधीही होत नाही. एनर्जी नेवर डिस्ट्रॉय. शक्ती जी आहे कधीही, आत्मा हा शक्ती स्वरूप आहे. आत्मा हा कसा आहे? शक्ती स्वरूप आहे. हा कधीही नष्ट होत नाही. तू मरशील हा भाव सोडून दे, तू मरणार नाहीये. मरणार कोण आहे तर तुझं जे शरीर आहे, जे तुला भेटलेलं होतं ते मरणार आहे. ते कधी ना कधी जाणारच होतं. तुला आज रोजी भगवंताची कथा ऐकली आहे त्यामुळे तुला मोक्ष प्राप्ती होणार आहे. जोपर्यंत समयी वात दिवा तेल आहे तोपर्यंत त्याचा संयोग आहे. एकदा तेल संपलं का समयी सुद्धा विझून जाते. ज्या प्रकारे माणसाचे श्वास संपले का माणसाला सुद्धा मरावं लागतं.
मी मरणार, मला काळ घेणार, मला तक्षक चावणार हा विचार सोडून दे. मला मृत्यू येणार नाही, मृत्यू फक्त देहाचा आहे असं शुकदेवजी सांगतात. आणि मग शुकदेवजी निरोप घेतात. राजा परीक्षित उठून नमस्कार करतो. शुकाचार्य भगवान तिथून निघून जातात. राजा परीक्षितांनी गंगेची आंघोळ केली, आसन स्थिर आसन केलं आहे, मनामध्ये भगवंताला स्मरण केलेलं आहे, डोळे झाकून घेतले. समाधी योगामध्ये सध्या राजा परीक्षित आहे आणि आपला आत्मा त्या परमात्म्यामध्ये भगवंतामध्ये विलीन केलेला आहे. तक्षक जो आहे, तक्षक फक्त चावायला येणार आहे. कोणाला? शरीराला. राजाचे शेवटचे उद्गार आहे, सिद्धोस्मी अनुगृहीतोस्मी. मी सिद्ध झालेलो आहे, मला अनुग्रह प्राप्त झालेला आहे आणि आता आपल्या कृपेने मला हा प्रसाद असा मिळालेला आहे, म्हणून आता मला मृत्यूपासून घाबरण्याचं कारण नाही. आणि ज्या वेळेस तक्षक निघाला त्यावेळेस एक ब्राह्मण त्या ठिकाणी आडवा आला. ब्राह्मणाला असं वाटलं का आपण राजाला वाचवावं, त्या विषयावरती औषध द्यावं, पण तक्षकाने त्याला सुद्धा घरी परत पाठवून दिलं. तक्षक आल्यानंतर तक्षकाने त्या राजाच्या पायाला दंश केलेला आहे. राजाचा देह जो आहे तक्षकाच्या डसण्यामुळे जळून गेलेला आहे. पण राजाचा फक्त देह जळाला, पण आत्मा अगोदर भगवंतामध्ये विलीन झालेला होता. नश्वर जो देह आहे तो राजाचा जळून गेलेला आहे. आणि त्यानंतर परीक्षित राजाला परमगती प्राप्त झालेली आहे आणि स्वर्गामध्ये दुदुंबी वाजायला लागल्या, स्वर्गामध्ये मृदुंगाचं वादन व्हायला लागलं. गोशुषु पुष्पपृष्ठ आणि विबुधा साधू आदिना, सगळे देव म्हणायला लागले साधो साधो साधो, सगळे म्हणायला लागले. परीक्षित राजाचा पुत्र होता जन्मेजय, त्याला राग आला. तक्षकाला मारण्यासाठी सर्पसत्र आयोजित केलं. सर्व सापांची आहुती देऊ लागला आणि आहुती देत असताना तक्षक इंद्राच्या आसनाला वेढा घालून बसला. त्यावेळेस विचारलं तक्षक अजून काय येत नाही, सांगितलं इंद्राच्या आसनाला वेढा घालून बसलाय. सांगितलं इंद्रासहित तक्षकाची आहुती द्या. पण त्यावेळेस ऋषी आले आणि ऋषींनी ब्राह्मणांचा हात धरला. सांगितलं का तुम्ही आहुती देऊ नका, तक्षक अमृत पेलेलं आहे, इंद्राने सुद्धा अमृत घेतलेलं आहे, म्हणून त्यांना मारणं शक्य नाही. राजाला शांत केलं. जन्मेजय राजा जो होता त्याला शांत करण्यात आलं. आणि अशा प्रकारे श्रीमद भागवत कथा इथपर्यंत पूर्णविराम झाला. यानंतर महात्म्य आहे. त्या महात्म्याचा काही भाग मी पहिल्या दिवशी सांगण्याचा प्रयत्न केला. आता पूर्ण कथेचा सारांश आपण जाणून घेणार आहोत. कथा 8 दिवस कोणाला ऐकायला मिळाली, कोणाला नाही मिळाली. ज्यांना नाही ऐकायला मिळाली त्यांच्याकरता कथेचा सारांश सांगतो. एका गावामध्ये एक राजा होता. त्या राजाला 3 मुलं होती. किती मुलं होती? 3 मुलं होती. आणि जनतेची अशी मागणी होती राजाने आपला उत्तराधिकारी नेमावा, एक उत्तराधिकारी आम्हाला द्या. 3 मुलांपैकी राज्य कोणाला द्यायचं? राजाने विचार केला. तिघांवरती प्रेम सारखं, पण राज्य कोणाला द्यायचं? योग्य माणसाच्या हातात राज्य दिलं पाहिजे असा विचार राजाने केलेला आहे. तिन्ही मुलांना जवळ बोलवलं आणि 100 रुपये दिले आणि एक खोली दिली. सांगितलं 100 रुपये दिलेले आहे, 100 रुपयामध्ये ही खोली तुम्ही भरवून टाका, कशी भरवता तुमची मर्जी. मोठ्या मुलाने विचार केला 100 रुपयामध्ये काहीच होत नाही, 100 रुपये खूप कमी आहे, 100 रुपयामध्ये काही होणार नाही. त्याने मस्त दारू पिली, मजा हजा केली, मांस भक्षण केलं आणि काय असेल तमाशाला वगैरे गेला. 100 रुपये खर्चून टाकले. दुसरा मुलगा जो आहे, दुसऱ्या मुलाने विचार केला 100 रुपयात डोकं चालवलं. येवलेला गेला, महानगरपालिकेकडे जाऊन सांगितलं नगरपालिकेला तुमच्याकडं कचरा मिळेल का? म्हटले. ते म्हटले मिळेल ना. 100 रुपयामध्ये कचरा घरी घेऊन आला. पूर्ण खोलीमध्ये कचरा ओतला आणि कचरा ओतून ती खोली पूर्ण भरून दिली. तिसऱ्या मुलाने काय केलं? खोली स्वच्छ केली. आतलं जेवढं गबाळ होतं तेवढं गबाळ बाहेर फेकून दिलं, आतली घाण बाहेर फेकून दिली. खोली स्वच्छ केली. भगवान श्रीकृष्णाचा फोटो ठेवला, दिवा लावला आणि आराधना भगवंताची केली आणि भगवंताचं भजन त्या खोलीमध्ये केलं. भगवंताचं भजन केल्यानंतर 1 महिना पुरा झाला. 1 महिना पुरा झाला आणि 1 महिना पुरा झाल्यानंतर राजा तिथपर्यंत आला. राजाने मोठ्या मुलाला विचारलं तू काय केलं 100 रुपयाचं? तो मोठा मुलगा म्हटला बाबा 100 रुपयात काय होतं आहे? खाऊन पिऊन टाकलं, मजा केली, पिऊन गेलेला का? 100 रुपयात काय होतं आहे? काहीच होत नाही 100 रुपयात. काय 100 रुपयात?
चपटी सुद्धा येत नाही काय, 100 रुपये दिले फक्त. मोठा मुलगा म्हणला. दुसरा मुलगा जो होता त्याने पप्पाला घेऊन गेला दुसऱ्या खोलीमध्ये. खोली उघडून पाहिलं, खोलीमधून इतका घाण वास आला, सगळा कुजलेला सडका कचरा त्या खोलीमध्ये. तिसऱ्या मुलाकडे गेला आणि तिसऱ्या मुलाकडे गेल्यानंतर खोली उघडून दाखवली. सगळीकडे प्रसन्नता, वातावरण शुद्ध असणारी ती खोली. राजा तिथं काही क्षण बसला. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, ते राज्य जे आहे राजाने कोणत्या मुलाला द्यावं? ज्याला वाटतं पहिल्या मुलाला द्यावं त्यांनी 1 बोट वरती करा, ज्याला वाटतं दुसऱ्या मुलाला द्यावं त्यांनी 2 बोट वरती करा, ज्याला वाटतं तिसऱ्या मुलाला द्यावं ज्याने खोली सजवलेली आहे त्याने 3 बोट वरती करा. तुम्ही 4-4 करू लागले, चौथा तर मीच आहे. ज्यांनी बोट वरती केले त्यांना राज्य द्यायचा विचार नाही आहे का? राजा तुमच्या भाऊकीत आहे का? नाही ना. असं काय? किती नंबरच्या मुलाला द्यावं? 3 नंबरच्या. बरोबर ना? कोणाचं उत्तर 2 नंबरचं आहे? नाही ना. कोणाचं 1 नंबर कोणाचं नाही ना. उठून सांगा बरं का मला. असं लक्षात घ्या, राजा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. 100 रुपये म्हणजे आबा 100 वर्षाचं दिलेलं आयुष्य आहे. खोली म्हणजे हा नरदेह दिलेला आहे. काही काही लोक मूर्ख असा विचार करतात 100 रुपयात काय होतं, 100 वर्षात काय होतं, खाऊन पिऊन घ्या, मजा करा, मरू द्या तिकडं सगळं, म्हणून मांस खातील, नाना प्रकारे ते 100 जे वर्ष आहे ते संपून टाकतील. राज्य त्याला मिळू शकत नाही. दुसरा मुलगा जो आहे तो संसार रूपी जो कचरा आहे तो या खोलीमध्ये भरत असतो, संसार रूपी कचरा. आणि या खोलीमध्ये भरल्यामुळे त्या कचऱ्याचा वास एक दिवस येऊ लागतो. कधी? ज्यावेळेस हा कचरा कुजतो, सडतो, त्रास द्यायला सुरुवात करतो, हा कचऱ्याचा वास येतो, संसार रूपी कचऱ्याचा. पण तिसरा जो मुलगा आहे खरा भक्त, खोली आतून स्वच्छ करतो, म्हणजे आतमधलं क्रोध, लोभ, काम, विकार काढून टाकतो. खोली स्वच्छ झाली का तिथे भगवान श्रीकृष्णाचा फोटो बसवतो, दिवा लावतो, भगवंताची पूजा करतो. आणि अशा मुलाला मोक्ष नावाचं जे राज्य आहे ते मिळत असतं. हे भागवताचं फक्त संपूर्ण सारांश तुम्ही सांगितला. कोणता मुलगा व्हायचं देवरगावकरांनी ठरवायचं, कोंढारे पाटलाच्या पाहुण्यांनी ठरवायचं. पहिला मुलगा व्हायचा असेल, माझं काही म्हणणं नाही, 100 वर्षात काय करायचं ते करा, मोक्ष नावाचं राज्य मिळणार नाही. दुसरा मुलगा व्हायचा, संसार भरायचा कचरा रूपी, हरकत नाही, त्याने सुद्धा मोक्ष मिळणार नाही. तिसरा मुलगा मात्र जो सर्वांनी उत्तर दिलं, तो मुलगा होण्याचा प्रयत्न तुम्ही करा, कारण उत्तर तुम्ही दिलं, मागणी तुमची आहे तिसऱ्या मुलाला राज्य द्यायचं, आमची नाही आहे, कोणाची, तुमची मागणी आहे. इथपर्यंत कथा परिपूर्ण झाली. चिरंजीव राजवर्धन याच्या 5व पुण्यस्मरणानिमित्ताने ही कथा होती. खरंच कोंढारे पाटलाला द्यावे तेवढे धन्यवाद. का? मागेही 3 वर्षापूर्वी त्यांनी एवढ्याच भव्य आणि दिव्य स्वरूपाची कथा केली आणि आजही कथा केली. वैशिष्ट्य असं, त्यांनी मला एकदाही सांगितलं नाही कथेमध्ये माझं नाव घ्या. मी यूट्यूबवर मुद्दाहून बोलतो आणि हे दाखवा. मी एका ठिकाणी कथा केली, भैया होते तिथं, 5व्या मिनिटाला चिठ्ठी यायची, माझं नाव घ्या, माझं नाव घ्या. अहो, माझं कथेकडे लक्ष, मी देवाचं नाव घ्यायला आलो का तुमचे नाव घ्यायला आलो? एवढंही करून शेवटच्या दिवशी त्याचं नाव नाही घेतलं, त्याच्यामुळे त्याला राग आला. तो म्हटला, बाबा मला इथं निवडणूक लढवायची होती ना, तुम्ही माझं नाव नाही घेतलं, आता मी तुमच्यामुळे पडणार आहे. कथा वाईट झाली म्हणे तुमची, चांगली नाही झाली. नावाची अपेक्षा लोकांना आहे. कुणी नावासाठी कथा करतं, कुणी मोक्षासाठी करतं. नावं नका सांगू त्यांना लगेच. तुम्ही सांगू लागले का ठिकाणं सांगू नका. वरना भीती थोडी एका विठ्ठलाचे, वरना भीती थोडी एका विठ्ठलाचे, कीर्ती मानवाची सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये, उदंडाची झाली जन्मोनिया गेली, उदंडाची झाली जन्मोनिया गेली. दंडचे झाले जन्मोनी मेले, दंडचे झाले रावण. आजकाल प्रत्येकाला अपेक्षा असते कीर्तन प्रवचनात माझं नाव पहिल्यांदा घ्या.
मी कोणीतरी मोठा आहे आणि नाही घेतलं तर मग राग येतो. पण कोंढारे पाटलांनी तसं काहीच नाही, शांततेत कथा ऐकली. नुसती कथा ऐकली नाही, साहेबांनी 7 दिवसाचं पारायणही केलं, सगळंही केलं. आमचे हरिभक्ती पारायण अक्षय गुरुजी कुलकर्णी यांनी 7 दिवसामध्ये त्यांनी झोपले होते का नाही थांबा, त्यांनी सुख पाळणं म्हणायला नाही, जागे ते तुम्ही त्यांना जागं करण्याचं काम केलेलं आहे कोंढारे पाटलांना. आणि खरंच आपले द्यावे तेवढे धन्यवाद. दशमस्कंदाचं हवन केलं. कथा करीत असताना घरी जरी आपण कथेचं वाचन केलं तर दशमस्कंदाचं हवन करा. तो स्कंद महत्त्वाचा आहे. नुसतं भागवत वाचू नका. कथा होतात पण त्या शुष्क होतात, वरचेवर होतात असं नाही. वाचनाला महत्त्व आहे. आता काय होतं, कथेच्या ओघामध्ये 18,000 श्लोकामध्ये किमान 5, 50, 100 किंवा 500 श्लोक जास्तीत जास्त मनुष्य सांगू शकतो. प्रत्येक श्लोकाचा विस्तार करणं अवघड आहे. म्हणून वाचन होणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दल अक्षय गुरूंचे धन्यवाद. एकदा सर्वांनी त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. मला कथेला जी साथ दिलेली आहे ते आमचे अरुण भैया पगारे. समवेत खूप कथा केल्या. पहाडासारखा ज्यांचा आवाज आहे. आमची मैत्री जी आहे ती 2001 पासून आहे. आम्ही आडबांगीनाथाचे पायी पायी चालणारे दोघं, एका दिंडीमध्ये चालणारे वारकरी. अगदी लहान होतो ना तेव्हापासून भैया मला सांभाळायचे. खरंच भैयाचे म्हणजे माझ्या वडिलांच्या जागी जरी म्हटलं तरी चालेल. तिन्ही जेवढे बसले ना हे तिन्ही, आता माझी दाढी थोडी कलरमुळे सटच झाली त्याच्यामुळे मी थोडा यांच्यापेक्षा म्हातारा दिसेल असेल कदाचित, पण हे तिन्ही माझ्या वडिलांच्या जागी. त्या तिघांचेही धन्यवाद. आमचे हरिभक्तीपरायण राधेश्याम बाबा गाडेकर सन्मित्र आहेत, त्यांचे देखील धन्यवाद. दीपक महाराज आपलेही धन्यवाद. मृदुंग सम्राट आपले देखील धन्यवाद. आणि गोरखनाथ महाराज कुदळ. काही काही बाबा भांडकुदळ असतात, तुम्ही नाही, तुम्ही फक्त कुदळ महाराज आहात. तुमचे खरोखर धन्यवाद. हे भांडकुदळ नाही, नुसते कुदळी. ते सुद्धा आमचे मित्र आहे. कोळगाव पाटीलला त्यांचं कीर्तन झालं होतं. इतकं सुंदर कीर्तन करतात. भूषण आहे. भांडकुदळ नाही याचा अर्थ त्यांचा स्वभाव शांत आहे, लक्षात घ्या. त्यांचं कौतुक करतोय मी. कोंढारे पाटला धन्यवाद. आणि बाबांबद्दल मी बोलणं म्हणजे काजवेनी सूर्याला सांगावं तुझा प्रकाश किती. बाबांबद्दल मी बोलणार नाही. बाबा कथेला आले, आपले धन्यवाद. याच्यानंतर आपल्याला प्रत्येकाने पाठ पुढे घ्या. साहेबांचे शिष्य, साहेबांचे मित्र कासार साहेब आपले देखील धन्यवाद. चुकून बोलण्याच्या ओघामध्ये 7 दिवसामध्ये शेळके महाराज आपले धन्यवाद. साऊंड सिस्टीम उत्तम दिली. शंकर बाबा आपले धन्यवाद. धुळगावकर बाबा कुठे दिसले नाही ते मला, आपले धन्यवाद आहेत. अजून कोण रंगनाथ बाबा राहिले ते धन्यवाद. महत्त्वाची व्यक्तिमत्व राहिली. ते शिट्टी जे वाजवतात ना बाबा, तुमचे धन्यवाद. एकदा फक्त शिट्टी वाजून दाखवा. शिट्टीचे चाहते झाले. एवढ्या आवाजात त्यांची शिट्टी ऐकायला येते. शिट्टीचे सुद्धा प्रकार आहे. काही तमाशात वाजवतात, काही लग्न. वा, टाळ्या वाजवा सरांनी. बाबा नाही जमणारच नाही ते आपल्याला. बाबा वा. जे तोंडाने शिट्टी वाजवतात त्यांना घरच्या कुकरची शिट्टी वाजवत लागत नाही. बहुतेक तुम्ही घरी भात करीत नसावे, त्यामुळे तुमची शिट्टी चांगली. उभं राहून दे. नको 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 नको. धन्यवाद. आणि आज या कथेच्या रूपाने एक विश्वास जाहीर करतो की चिरंजीव राजवर्धन याच्या आत्म्याला मोक्षगती त्याच वेळेस मिळेल. कारण बालकं निष्पाप असतात, तो पाप नसतं मनामध्ये. मोक्षप्राप्ती या कथेच्या माध्यमातून झालेली आहे. सागर अशी कथा झाली. चुकून माझ्या बोलण्यात 7 दिवसामध्ये कोणती अपमानास्पद एखादं बोलणं आलं असेल तर आपलं लेकरू समजून आपण माफ करा. संप्रदायाच्या बाहेर बोललो असेल, जे ग्रंथात नाही ते मी काही सांगितलं असेल तरीसुद्धा आपली माफी मागतो. आपलं ठरल्याप्रमाणे तुलसी अर्चन करायचं आहे. 5 मिनिटामध्ये ओमकार सर सर्वांचे आभार मानतील. तोपर्यंत आपला पाठ पुढं मांडायचा आणि पाठावरती रंगणात मांडायचा आहे का नंतर घ्यायचं आहे ओमकार सर? नंतर घ्यायचं. चला पाठ मांडा. अक्षय गुरूंना विनंती करतो आपण माईक घ्या. आपण एक नवीन पद्धत चालू केलेली, नवीन काहीतरी. काय, आपल्या घरच्या कृष्णाला तुलसीदल अर्पण करत नाही आपण. रोज पूजा केला. कुठल्या तरी अहो भाग्य आज माझ्या भाग्याला उपमा नाही. श्री संताची मात
माता चरणवरी श्री संताची माता चरण पापियों को पाप से तारने श्री भागवत भगवान की बंदे बनके प्रजापतिस्मास द्रविंदे हि चित्रं हो आदियोदर्जो आरेहाद्मदिवा पुष्पमालिकाम् अर्पयामि ग्रंथ सरस्वती नमः सारपुष्पैः बल्वप्रवाल तुलसीदलमालत्यानो मया नितानि जातं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् मालिकाम् अर्पयामि ग्रंथ सरस्वती नमः।